नमस्कार. दिल्ली मराठी प्रतिष्ठान तर्फे आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या दिल्ली कट्टा या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमांमध्ये, गप्पा टप्पांच्या कार्यक्रमांमध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अतिशय देखणी अभिनेत्री, कवयित्री, निवेदक, संगीताची जाण असणारी गॉर्जस स्पृहा जोशी आणि अतिशय सुंदर, हुरहन्नरी, विनोदवीर आणि थोडक्यात जर सांगायचं तर एक भन्नाट व्यक्तिमत्व पुष्कर श्रोत्री. आज संध्याकाळी आपण सगळेजण यांच्यासोबत गप्पा टप्पा मारणार आहोत दिल्ली कट्टा या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. कोरोनामुळे आपण सगळेजण सामाजिक दूरी थोडी थोडी अंतर राखून राहायचं आहे, पण मला वाटतं या डिजिटल क्रांतीमुळे आपल्या सगळ्यांना हा एक चांगला योग मिळाला की महाराष्ट्रापासून दूर राहून सुद्धा, दिल्लीत राहून सुद्धा महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या कलाकारांसोबत, अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांसोबत आपल्याला गप्पा टप्पा करण्याचा कार्यक्रम चान्स मिळतोय. मी स्पृहा जोशी आणि पुष्कर श्रोत्री यांचं दोघांचंही दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे आणि दिल्लीतल्या सर्व मराठी नागरिकांतर्फे खूप खूप स्वागत करतो. सुरुवातीला तुम्हाला कसं वाटतंय दिल्लीतल्या लोकांसोबत डिजिटल प्लॅटफॉर्मवर भेटायला, बोलायला? तिथून आपण सुरुवात करू आणि मग या गप्पा पुढे नेऊ. ओव्हर टू यू स्पृहा. सगळ्यात आधी थँक्यू सो मच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे मनापासून आभार, कारण या निमित्ताने दिल्लीतल्या प्रेक्षकांशी संवाद साधायची संधी आम्हाला तुम्ही दिलीत. प्रत्येकच वेळेला असं वाटत असतं की लांब राहणारे जे मराठी आपले लोक आहेत त्यांच्याविषयी मला भयंकर कौतुक वाटतं, कारण त्या मानाने आम्ही महाराष्ट्रात, मुंबईत राहतो आणि इथल्या वातावरणात आम्ही आहोत, कलेच्या किंवा सांस्कृतिक वातावरणात. आणि अशा वेळेला भाषा, कविता, काव्य, नाट्य, चित्रपट ह्याच्याबद्दल प्रेम बाळगणं हे खूप तसं सोपं आहे, स्वाभाविक आहे आम्हा सगळ्यांसाठी. आम्हाला कौतुक तुमचं यासाठी सगळ्यात जास्त वाटत असतं की इतके कोस, इतके मैल तुम्ही दूर आहात आपल्या महाराष्ट्रापासनं, मराठी भाषेपासनं, तरी सुद्धा खरं तर आम्हा मुंबई पुण्याच्या लोकांपेक्षाही जास्त काही काही वेळेला तुम्ही ती भाषा आणि आपलं मराठी पण टिकवून ठेवलेलं असतं. त्यामुळे थँक्यू सो मच पुन्हा एकदा, कारण आज अशा गप्पा तुम्हा सगळ्यांशी ऑनलाईन लाईव्ह का होईना पण त्या मारता येत आहेत. पुष्कर, कसं वाटतंय दिल्लीतल्या सगळ्या लोकांसोबत ऑनलाईन गप्पा? सगळ्यात आधी मला दिल्लीकरांचे खूप मनापासून आभार मानायचे की त्यांनी ह्या अशा आगळ्या वेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं आमच्या सगळ्यांच्या गप्पांचं आयोजन केलंय. त्याबद्दल खरंच मनापासून त्यांचे आभार. आणि सगळ्यात आधी तुम्ही मला पुष्पगुच्छ दिलाय, त्याचा मी स्वीकार करतो. तो पुष्पगुच्छ तुम्ही मला एक भेटवस्तू दिली आहे दिल्लीत बोलवून. दिल में बसाने वाले तुम लोग हो, तो दिल में मराठी लेके घूमने वाले तुम हो. तो तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला, मजा आली. आणि या निमित्तानं मी स्पृहाच्या बोलण्याशी संपूर्ण सहमत आहे. माझं नेहमी असं म्हणणं असतं की ही महाराष्ट्राबाहेरच्या ज्या मराठी लोकांची कल्चरल हंगर आपण म्हणतो, सांस्कृतिक भूक आहे, आणि ती जपण्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतात, खूप मेहनत करावी लागते. आणि मुळात माणूस हा कळपात राहणारा असतो, आणि आपली मराठी माणसं एकत्र आणणं, जोडणं, सांस्कृतिक कार्यक्रम करणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं, त्यांना घेऊन काहीतरी करणं, हे खरंच खूप अवघड काम आहे, जे दिल्ली मराठी प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने करते. म्हणून माझा तुम्हाला सलाम आहे. धन्यवाद, धन्यवाद. खऱ्या अर्थाने पुष्कर फॉर्म मध्ये सुरुवात झाली आहे गप्पा गोष्टींना. स्पृहा, मला वाटतं बालपणीचा तुझा पहिला पुरस्कार डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यावेळेसचे आपले राष्ट्रपती, यांच्या हस्ते तुला दिल्लीतच मिळाला होता. त्यावेळेसच्या काही आठवणी बालपणीच्या सांगता येतील का? मी दिल्लीत खूप छान वेळ घालवलाय या बालश्री पुरस्कार स्पर्धेच्या निमित्ताने. खूप छान अनुभव आहेत ते सगळे, आणि त्या निमित्ताने नॅशनल बालभवन मध्ये येऊन मला राहता आलं. आणि दिल्लीत मी आधी पुरस्काराच्या म्हणजे जी स्पर्धा असते त्या स्पर्धेसाठी म्हणून एक 8 दिवस दिल्लीत होते, आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कार्थी म्हणून आम्ही तिकडे येऊन राहिलो होतो. आणि त्या वेळेला जी दिल्ली मी बघितलीये
त्या शहराच्या मी बऱ्यापैकी प्रेमात पडले होते तेव्हा, आणि असं वाटायला लागलं होतं की खरं तर आपल्याला जर राहायचं असेल कुठे येऊन, तर हीच ती जागा आहे, आणि न्यू दिल्लीमध्येच आपल्याला पुढे येऊन राहायचं आहे, असं मी खूप काळ मनाशी ठरवलं होतं. तिथल्या काही जागा खूप सुंदर आहेत, आणि काही जागा या खूप जुन्या काळाचा फील अजूनही तितक्याच ताजेपणाने देणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही केलेली भटकंती असेल किंवा शॉपिंग असेल किंवा खादाडी असेल, सगळ्याच बाबतीत दिल्ली आय थिंक म्हणजे ते ते नंदनवन आहे, जर तुम्ही मजा करण्यासाठी तिकडे आलेला असाल तर. सो आम्ही पण खूप एन्जॉय केलं होतं. खरं तर आम्ही बऱ्यापैकी लहान होतो. मी 9वीत होते, जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीला आले तेव्हा. पण त्याच्यानंतर एकदा दोनदा आता गेल्या वर्षी माझं येणं झालं. माझा दादा गुरगावला राहतो. अच्छा. तो स्पाइस जेटमध्ये जॉब करतो. तो आणि त्याची बायको दोघंही. सो त्यांच्या घरी मी गुरगावला येऊन गेलीये, आणि पुन्हा एकदा त्यामुळे दिल्लीला थोडासा वेळ का होईना पण मी घालवलाय. सो लाल किल्ल्यापासून कनॉट प्लेस पर्यंत सगळ्या जागांमध्ये काय काय इंटरेस्टिंग मिळतं, आणि दाल बुखारी कुठे चांगली मिळते आणि कबाब कुठे चांगले मिळतात, हे मला पक्क ठाऊक आहे. आणि मी खूप वाट बघत असते अशा ट्रिप्स प्लॅन करायची, कारण माझ्यासारख्या खवय्या माणसाला जे पुष्करलाही माहितीये, आम्ही अत्यंत फूड लव्हर्स आहोत, सगळेजण. म्हणजे तो आणि त्याची बायको आणि मी आणि माझा नवरा. त्याच्यामुळे या मुद्द्यावरती आमची अनेक लोकांची मैत्री झालेली आहे. सो त्याच्यामुळे दिल्ली हे अशा सगळ्या लोकांसाठीचीच जागा आहे असं खरंय. पुष्करच्या काही आठवणी आहेत का दिल्लीला येण्याच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा अशा निमित्ताने? खूप आठवणी आहेत. सगळ्यात आधी मी दिल्ली पाहिली होती, तो हाच मे महिन्याचा काळ होता. मे महिन्याचा शेवटच होता. मे महिना शेवट जून. अ, आमचे काका ब्रिगेडियर लुकतुके हे तिथे दिल्लीमध्ये होते, आणि आम्ही दिल्ली, मग तिकडनं राणीखेत वगैरे असं सगळं आमची ट्रिप होती. तो अख्खं कुटुंब आम्ही दिल्लीत आलो होतो. तेव्हा दिल्ली जी बघितली होती त्यांच्याबरोबर खूप फिरलो होतो. अर्थातच दिल्लीत आल्यानंतर कॅनॉट प्लेस, लाल किल्ला पासून ते खानचाच्या पासून ते सगळीकडे खायला फिरणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर अगदी ओघानं येतातच. पण त्यानंतर मग नाटकाच्या निमित्ताने मी दिल्लीत खूप वेळा आलो. इंग्रजी नाटकाच्या निमित्तानं आलो, फनी थिंग कॉल्ड लव्ह. मराठी नाटकाच्या निमित्ताने आलो, आणि जेव्हा हेजिब सर होते, तेव्हा हेजिब सरांच्यामुळे मी दिल्लीत कार्यक्रम करण्यासाठी आलो. वीरेंद्र उपाध्ये नावाचे आमचे स्नेही आहेत. त्यांनी काही कार्यक्रम आयोजित केले, त्यामुळे मी दिल्लीत आलो. त्यामुळे दिल्ली सुरुवातीला फॅमिली बरोबर बघितली, पण नंतर त्या नाटकाच्या संचाबरोबर बघितली, फिरून बघितली. आणि दिल्लीत खादाडेगिरी करायला तर खूप आवडते, फिरायला खूप आवडतं, आणि तिथे खादी ग्रामोद्योगमध्ये जाऊन खरेदी करायला खूप आवडतं. तर ह्या सगळ्या येस. गोष्टी खूप आवडीच्या आहेत. दिल्लीत अशा निमित्ताने जर ओळखीची माणसं भेटली, तर मग मला काही राष्ट्रपती पुरस्कार वगैरे मिळालेला नाहीये. पण राष्ट्रपती भवन फिरून आलेलो आहे, आणि इंडिया गेट असेल किंवा तिकडे रात्री ते फोटो काढत फिरतात ना, त्यांच्याबरोबर टाईमपास करणं असेल, असं खूप धमाल मस्ती दिल्लीत केलेली आहे. स्पृहा तुला कधी मिळाला होता? किती साली मिळाला होता? 2003. हां, मग मी खूप लहान होतो तेव्हा. मी खूप मोठी होते आणि हां, 2003 साली. खूप लहान होतो. हा पुरस्कार असो, पण या निमित्ताने तुझं तुझा जो राष्ट्रपती भवनातला वावर होता त्याबद्दल थोडंसं सांग ना? अरे फार मजा होती. म्हणजे एकतर आम्हाला ना अरे एक तर सांगायचंच राहिलं, म्हणजे पुरस्कार आम्हाला मिळाला ते 1 वर्ष ते तर झालंच. तेव्हा तर आम्ही गेलोच राष्ट्रपती भवनात. इमिडिएटली पुढच्याच वर्षी आम्हाला पुन्हा सगळ्यांना स्पेशल इन्व्हायटीज म्हणून नॅशनल बालभवनने आमंत्रित केलं होतं. सो आम्ही तेव्हा सुद्धा पुन्हा राष्ट्रपती भवनात गेलो आणि पुन्हा एकदा डॉक्टर कलामांना भेटलो. म्हणजे सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे, की तो अरे जो वाह! वाह! पुरस्कार होता तो डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला, आणि त्या निमित्ताने त्यांच्या सोबत खूप वेळ, म्हणजे जवळपास 2.5-3 तास आम्ही सगळे तिकडे होतो, आणि त्यांनी आमच्यासाठी तो शाही खाना आणि असं सगळं होतं, आणि राष्ट्रपती भवनाचे पाहुणे म्हणून आम्ही तिथे गेलो होतो.
आणि मग तिकडच्या काही खोल्या त्यांनी आम्हाला दाखवल्या. मग मुघल गार्डन मला वाटतं राष्ट्रपती भवनातलं काही काळच ओपन असतं व्हिजिटर्ससाठी. फेब्रुवारी महिन्यामध्ये मुघल गार्डन 1 महिन्यासाठी सर्वांसाठी खुला असतो. करेक्ट. सो ते नेमकं आमचा जो बक्षीस समारंभ होता, पुरस्कार वितरण सोहळा, तो फेब्रुवारी मध्ये झाला 2004च्या. त्यामुळे तो सीझन होता. सो मुघल गार्डन अख्खं त्यांनी आम्हाला त्या सगळ्यांना दाखवलं मुलांना. आणि बेसिकली डॉक्टर कलामांबरोबर गप्पा मारायला मिळत आहेत यातच आम्ही आधी आयुष्याचं आमच्या तिकडे सार्थक झाल्यासारखं जवळपास झालं होतं. याच्यापेक्षा मोठा आनंद आणि अभिमानाचा क्षण असूच शकत नाही. खरंच नाही. म्हणजे माझ्यासाठी तर मला वाटतं सगळ्यात आपण म्हणतो ना की सगळ्यात फॉन्डेस्ट मेमरी कुठली आहे तुमच्यासाठी ओव्हरऑल तुम्ही मोठे होत असतानाची, तर माझ्यासाठी डेफिनेटली 100% ती राष्ट्रपती भवनात डॉक्टर कलामांबरोबर घालवलेला जो वेळ आहे दिल्ली मधला, ती वेळ माझ्यासाठी सगळ्यात फॉन्डेस्ट मेमरी आहे. मॅम दिल्ली मधली तिकडचं थंडी पण बालपण मला फार सगळं आवडते. मुंबईत गेलं. हो हो हो. कुठली शाळा, कुठलं? मी विलेपार्ल्याचा माझा जन्म. पार्ले टिळक विद्यालयामध्ये शिकलो. महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय विलेपार्ल्याचं. तिथेच महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. पहिली नोकरी पार्ल्यामध्येच युनायटेड वेस्टर्न बँक, आता जी IDB आहे तिथे. आणि त्यामुळे विलेपार्ले हे सांस्कृतिक समृद्ध असं उपनगर आहे मुंबईचं. तो तिथे. पण मी आता मगाशी म्हणत होतो की दिल्लीमध्ये खादाडी करतो, दिल्लीमध्ये फिरतो, दिल्लीमध्ये हे सगळं करत असताना दिल्लीची थंडी फार बहारदार असते. फारच बहारदार असते. म्हणजे एका थंडीत मला आठवतंय दिल्लीमध्ये होतो आणि आमच्या हॉटेलच्या समोर एक छोटासा धाबा होता आणि आम्ही सगळे खायला तिकडे गेलो आणि सगळ्यांना भुका लागल्या होत्या आणि प्रत्येकाने मला 2 पराठे हवेत, मला 2 पराठे. म्हटलं अरे 2-2 खाऊ नका, ऐका, आधी एक घ्या, त्याने जर भूक नाही भागली तर दुसरा घ्या, असं सांगत होतो. एवढा एक मोठा पराठा, एवढा तो एकेकाला संपेना. आणि मग सगळे माझ्या तोंडाकडे. म्हटलं मी तुम्हाला सांगतोय की मी दिल्ली तरी येऊन गेलोय, दिल्ली वालों का दिल जितना बडा है पराठे भी उतने बडे होते हैं उनके. आणखी एक माझी दिल्लीची फार मस्त आठवण आहे. माझी धाकटी बहीण क्षिप्रा, तिने आपल्याकडे जे कॉमनवेल्थ झालं होतं, दिल्ली कॉमनवेल्थ, तिथे ती रिदमिक जिम्नॅस्टिक्सची इंडिया कॅप्टन होती त्या कॉमनवेल्थ मध्ये. तर मी, माझी आई आणि बाबा, आम्ही तिघही जण तिचा गेम बघायला तिकडे आलो होतो. आणि जवळपास दंगल चित्रपट तुम्ही डोळ्यासमोर आणा, ती फायनलची मॅच, ते स्टेडियमचं वातावरण, ते जे आहे ना. आणि त्याच वर्षी त्या गीताला गोल्ड मेडल मिळालं बरं का. अरे वा. त्या वर्षी माझी बहीण तिथं कॉमनवेल्थ खेळत होती त्याच वर्षी. सो ते मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय तिकडे. आणि आम्ही एक्साइटेड होतो, आम्ही खुश होतो आणि वी वर रिअली प्राऊड, कारण ती इंडिया कॅप्टन होती त्यावेळेला. आणि आतापर्यंतचा इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स मधला भारताचा सगळ्यात चांगला स्कोर त्यावेळेला या मुलींनी कॉमनवेल्थ मध्ये केला. कारण रिदमिक जिम्नॅस्टिक्स ही आपल्याकडे तशी माहिती नसलेली खेळाची स्ट्रीम आहे. अजूनही हा खेळ डेव्हलप होतोय. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे तिथे सादरीकरण केलं ते फारच कमाल होतं. सो ती ट्रिप आमच्यासाठी आणखीन एक फार विशेष ट्रिप आहे दिल्लीची. तू आता बहिणीचा अनुभव सांगितला क्रीडा क्षेत्रातला, त्यातून मला एक प्रश्न विचारायचा वाटतो. आम्ही मुंबईच्या बाहेर, म्हणजे महाराष्ट्र बाहेरच्या दिल्लीकरांना स्पृहाचं शिक्षण बालमोहनला झालं असं आम्हाला कळलं, दादरच्या. तर आमच्यासाठी मुंबईच्या बाहेरच्या लोकांसाठी बालमोहन म्हणजे सचिन तेंडुलकर आणि क्रीडा क्षेत्र. पण सचिन तेंडुलकर शारदाश्रम विद्यामंदिरचा विद्यार्थी आहे, बालमोहन विद्यामंदिरचा. अच्छा. बालमोहन वाल्यांचा हे दुखावला जातो अशाने. सचिन तेंडुलकर असला तरी आमच्या बालमोहनचा नाही. तो त्याच्यात आणि आमच्यात शिवाजी पार्क हे एवढंच कॉमन आहे. दादर हे कॉमन आणि शिवाजी पार्क हे कॉमन. पण बालमोहनचे खूप विद्यार्थी खूप हो. पार्ले टिळक आणि बालमोहन यांच्यामध्ये एक चुरस असायची. दरवर्षी 10वीला किती विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत आहेत आणि त्याच्यामध्ये पार्ले टिळकचे आणि 10वी पहिल्या 100 मध्ये
10 ते 15 विद्यार्थी पार्ले टेकचे, 10 ते 15 विद्यार्थी बालमोहनचे, हे दरवर्षी गुणवत्ता यादीत पहिल्या 100 मध्ये नाव त्यांचं असायचं. त्यामुळे आमच्या शाळेला लाइटिंग असायचं आणि आम्ही असे विचारत होतो, यावर्षी आपण एक जरी विद्यार्थी बालमोहन पेक्षा जास्त असेल तरी आपण जिंकलो असा वेगळा जल्लोष असायचा. तर मी प्रश्न असा विचारत होतो की बालमोहन मध्ये काहीतरी दुसरीत असताना तू पहिल्यांदा अभिनय केला असं आमच्या कुठेतरी वाचण्यात आलं आणि तिथून तुझं अभिनयाचं एका अर्थाने प्रवास सुरू झाला. हे किती खरं आहे? नाही, अगदीच खरं आहे. कारण विद्यार्थी पटवर्धन नावाच्या एक महान गुरु आमच्या शाळेत आम्हाला सगळ्यांना मिळाल्या आणि म्हणजे मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये माझ्या मते तरी जेवढे कलाकार आहेत ते कधी ना कधी विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊन गेलेलेच असतात आणि म्हणजे मोठी परंपरा आहे बालमोहन मधून बाहेर पडलेल्या मराठी कलाकारांची. ते सगळे विद्यार्थ्यांनी तयार करून असे सोडून दिलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये असं मला नेहमी वाटतं. तर मी दुसरीत असताना पहिलं नाटक म्हणजे बालनाट्य म्हणतो आपण ते केलं. दिनूचं बिल नावाचं ते नाटक होतं आणि आमच्या शाळेच्या गॅदरिंगसाठी आम्ही ते बसवलं होतं, विद्यार्थ्यांनी बसवलं होतं आणि मी भयंकर वांड होते आणि बॉयकट वगैरे होता माझा आणि टॉमबॉय दिसायचे, गोष्टीतला दिनू वाटेन इतपत दिसायचे. त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी मला कास्ट केलं असावं त्याच्यात. आणि मग नंतर एकदा ते नाटक केल्यानंतर मग हळूहळू आपणच सगळ्यामध्ये भाग घेऊच लागतो त्या वयामध्ये शाळेच्या. सो मी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, जे समोर येईल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. हळूहळू काय झालं की विद्यार्थ्यांना पण बहुधा लक्षात आलं की हिला काय काय करत राहायला आवडतंय, म्हणून आणखी त्या पण काय सुचवत गेल्या. मग आता ही स्पर्धा करू, आता ती स्पर्धा करू. आणि विद्यार्थी ही एक संस्था आहे स्वतंत्र असं आम्ही नेहमी म्हणायचो आणि त्यांनी सगळ्यात आधी जर का आम्हाला काही शिकवलं असेल तर ऍक्टिंग करायची म्हणजे काय, म्हणजे नुसतं हातवारे करून असं करून बोलणं म्हणजे ऍक्टिंग नाही, हे त्यांनी आम्हाला पक्क सांगितलं. त्यामुळे मला तरी आता असं वाटतं की नॉर्मल बालनाट्य बघताना कधी कधी त्याच्यात काम करणारी जी बाल असतात मुलं ती खूप डोक्यात जातात, कारण ती सगळी मोठ्या माणसांसारखी बोलतात आणि भयंकर मला असं वाटलं की आता आपण इथे जाऊया असा त्यांचा बोलण्याचा सूर असतो, जो सूर खूप इरिटेट करतो कारण ते त्यांच्या वयासारखं वागत आणि बोलत नाहीत. तर आय थिंक विद्यार्थ्यांनी सगळ्यात छान आमच्याकडनं काय करून घेतलं असेल तर असं करणं म्हणजे ऍक्टिंग अजिबात नसते, हे त्यांनी आम्हाला शिकवलं तिकडे पहिल्यांदा. पण आय अग्री, म्हणजे अजूनही बरेच मोठे नट अजून बालभवन मध्ये असल्यासारखे अभिनय करतात. म्हणजे मला असं वाटलं तू कुठे चालले, म्हणजे अजून बरेच मोठे नट अजून शाळेत असल्यासारखे काम करतात. पण मला सांग, तू मला हे देशील का असं करतात ना का? तर जे बोलतो ते अभिनयातनं दाखवायचं. वाघ मला आठवते एक या निमित्ताने, म्हणजे आपण गप्पा चालल्यावर म्हणून मी अगदी 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 आणि मी सगळ्यांना टवाळखोर मजा असल्यामुळे येते. अशा वेळी मला असे किस्से आठवतातच. प्लीज मला प्लीज. एक शाळांचं गॅदरिंग होतं आणि तिथे भल्लरी दादा करत लहान मुलं मुली काहीतरी नृत्य करायला आले आणि त्यांचं गाणं होतं आकाशीचा चंद्र माझ्या अंगणात. पण त्यांची रिहर्सल शाळेच्या रिहर्सल हॉलमध्ये केली होती. त्याची जागा छोटी होती आणि मग ते आता थिएटरमध्ये आले होते. त्यामुळे त्याची थिएटरची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्यांच्या स्टेप्स चुकल्या आणि जेव्हा गाणं सुरू झालं तेव्हा आकाशीचा चंद्र माझ्या अंगणातच्या ऐवजी उलट झालं होतं. आकाशीचा चंद्र माझ्या अंगणात, आकाशीचा पण कारण त्यांच्याकडे विद्याताई नव्हत्या. हा, त्यांच्याकडे विद्याताई नव्हत्या, त्यामुळे ते स्टेप्स चुकल्या. ते नेमकं गाण्यामध्ये सगळं चुकत गेलं पुढे त्यांचं. या किस्स्यांमध्ये डान्स वगैरे मी करायचे सगळं केलेलं आहे. मी समूह नृत्य म्हणजे वंदे मातरम रेहमानचं त्याच्या सुरात इमॅजिन करा, मी जे गायले ते नव्हतं. तर त्या गाण्यापासून मी तुला विचारणारच होतो कोणाची चाल. त्या गाण्यापासून ते लगान त्यावेळेला नुकताच आला होता, तर त्या लगान मधल्या घनन घनन गिरगिराय बदरा पर्यंत ते असावा सुंदर पासन ते वाटेल त्या गाण्यांवरची सगळी समूह नृत्य, समूह गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,
हस्ताक्षर शेतकरी स्पर्धा, नृत्य, शेतकरी शेतकरी नृत्य, कोळी नृत्य. नृत्य, मंगळागौरीची गाणी. असे गॅदरिंग मध्ये मंगळागौरीची गाणी का करायची असतात मला तेव्हाही कळलं नव्हतं, आजही कळत नाही. त्यामुळे हे सगळं मी केलंय शाळेत. मी शाळेत असताना कधीच नाटकात वगैरे काही काम केलेलं नाही किंवा काहीच नाही. आम्ही मित्रांनी फक्त एकदा वारेवरची वरात मधलं, ए भाऊ दारू म्हणजे काय रे भाऊ, असं आम्ही 2 मित्रांनी फक्त बसवलं होतं आपला. बाकी ते पण आपल्या पुरतं, बाकी कोणाला दाखवण्यासाठी नाही. असं की तेवढंच. जे पेल्यानंतर माणूस बडबड 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 बडबड, म्हणजे आपली आई काय रे भाऊ, वा. नव्हे हे जे पुलंचं होतं ना, ते तेव्हा आम्ही मित्रांनी बसवलं होतं. बाकी तसं काही शाळेत असताना मी काहीही केलं नाही यातलं. पण अक्षर मला चांगलं खूप मजा असल्यामुळे यायची, फळ्यावरती. कारण त्या निमित्ताने शाळा म्हणजे मला माहित नाही, कॉलेज बंक करतात ना लोक जसं ज्या पद्धतीने, तुला तर माहितीये छे कॉलेज बंक करणे मला माहितीच नाही, कारण मला कॉलेजच माहित नाही आतमधनं कसं दिसतं. आतमधनं कसं दिसतात, वर्ग बिर्ग मला कसे त्याच्यावर दिसतात, मला बाक त्याच्यावर कसे दिसतात. विचारायचं आहे. पुष्कळच्या कॉलेज बाबत आम्ही भरपूर ऐकलंय, त्यामुळे त्याच्यावर वेगळं विचारायचं आहे. पहिले स्पृहा काय म्हणते ते आपण ऐकू, मग कॉलेजवर ऐकायचं आहे. तो जसं लोक कॉलेज बंक करतात तशी मी शाळा बंक केली या रिहर्सल्स आणि सगळ्या याच्यासाठी. कारण दिवाळी झाली एकदा, दिवाळीच्या सुट्टीनंतर आलो शाळेमध्ये की तो सगळ्या स्पर्धांचा आणि गॅदरिंगचा मोसम म्हणतो आपण, तो सुरू होतो. तो त्याच्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या आंतरशालेय स्पर्धा आणि सगळी जी गंमत जम्मत असते त्याच्यासाठी, आणि आम्ही तर वाटेल ते म्हणजे शाळेच्या कॅन्टीन मध्ये जाऊन विद्यार्थ्यांची रिहर्सल चालू आहे असं सांगून फुकट वडे बिडे खाणं वगैरे हे सगळं सुद्धा आम्ही केलंय. आणि बिचारे वा. ते इतके असे होते ना की त्यांना माहिती होतं काही नाही, टाइमपास करतात, पण कधी आम्हाला काही बोलले नाहीत ते. त्यामुळे ही पण मज्जा सगळी झाली आहे तेव्हा करून. कॉलेजचा उल्लेख आला, आम्ही असं ऐकलंय की पुष्करचं कॉलेज जीवन हे ऐकण्यासारखं आहे, भरपूर त्याचे किस्से आहेत. हो, खूप खरं ऐकण्यासारखं. आहे. अहो मी NSD मधल्या, NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नाही, नॅशनल स्कूल ऑफ डहाणूकर पार्ल्याचं, जिथे विश्वास सोनी सारखे गुरु आम्हाला लाभले, ज्यांनी आमचं बोट धरून आम्हाला नाट्यसृष्टीत आणलं आणि ज्यांनी आम्हाला नाट्यसृष्टी दाखवली. आणि जोक सपाट, पण त्यांनी केवळ नट म्हणून घडवलं नाही, तर त्यांनी आम्हाला माणूस म्हणून सुद्धा घडवलं, विश्वास सोनीने. सो विश्वास सोनीच्या बरोबर काम करत असताना गंमत काय व्हायची की जसं तिला शाळा बंक करायला मिळायची, तसं मला कॉलेज बंक करायला मिळायचं. आणि कॉलेज बंक करण्याचं कारण म्हणजे कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा आल्या आहेत आणि केवढी मोठी जबाबदारी आहे, कॉलेजचं नाव रोशन करायचंय आणि ते आम्हीच करणार आहोत. आणि स्पर्धेत बक्षीस मिळवून आणायची खूप मोठी जबाबदारी आहे, असं सगळं असे सगळे भाव मनात असायचे. आणि ती जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन आम्ही कॉलेजमध्ये जातो, त्यामुळे वर्गापर्यंत आम्ही पोहोचायचोच नाही. मनावर आणि दगड ते ठेवून. ओझं, हो, आणि ते ओझं घेऊन आम्ही कॅन्टीन मध्येच बसायचो, कारण ते ओझं जे असायचं कॉलेजचं नाव मोठं करायचं, ते कॅन्टीन मध्येच रिकामं व्हायचं. आणि बाजूलाच रिहर्सलचा वर्ग होता, 3 नंबर रूम, तिथेच आमच्या रिहर्सल करायच्या, तिथूनच पुन्हा बाहेर. पण अदरवाईज वर्गात वगैरे जाण्याचा काही प्रश्नच येत नव्हता, म्हणजे काहीच नाही. आणि प्रत्येक वेळी तुझी ती डेफिशियन्सी लागले, कॉलेजचे रिहर्सल सांगितल्यानंतर ते वेव ऑफ व्हायचं आणि आम्हाला परीक्षेला बसून तिथे जायचं. कारण आणि बक्षिसं पण आणलेली असायची. डहाणूकर कॉलेज इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धांमध्ये 10 कॉलेज होतं, त्यामुळे आम्ही अनेक वर्ष कॉलेजला पहिलं दुसरं बक्षीस मिळवून दिलेले, अभिनयाची बक्षिसं मिळवून दिले. त्यामुळे केवळ हे रिहर्सल करतायत पण मिळत का नाही असं नाहीये, तर बक्षिसं मिळत आहेत, ट्रॉफी मिळत आहेत, कॉलेजचं नाव मोठं होतंय, हे कळल्यानंतर आमची अटेंडन्स नाही हे माफ केलं जायचं आणि परीक्षेला बसू दिलं जायचं. तो कॉलेज अरे आमचं तितक्या पुरतच होतं. गंमत, आता आपण बोलतोय म्हणून मला हे आठवलं. आम्ही तर म्हणजे आमच्या रुईयाच्या ऑडिटोरियम मध्ये, मग तो हॉल लग्नाला द्यायचे ना, म्हणजे आपल्याकडे कसं लग्नाचे हॉल असतात, तसं ते ऑडिटोरियम लग्नांसाठी वगैरे द्यायचे. तर आम्ही एकदा ते नवरा नवरी तिकडे लग्न झालं, आटपलं,
त्याच्यानंतर जेवणावळींसाठी लोक पुढे गेले. शेवटची पंगत एक माणसाशी निवांत असतात ना तिकडे लग्न समारंभ संपल्यानंतर, तर त्यांना आम्ही बाहेर काढलंय तिकडनं. लग्न बिग्न ठीक आहे, आमची रिहर्सल आहे असं म्हणून. क्लास करेक्ट आहे, काहीच का- वावगं नाही. तीच आमची जागा होती आम्हाला दिलेली. ते असे बसलेले असतात ते ना, ते कारण दात करत बसलेले असतात आणि हा आला का तो आला का आणि ह्याने काय दिलं त्याने काय तुमचं दिलं. झालंय आता सगळं इथलं, तुमचं सगळं आटपलंय. आता या गप्पा घरी जाऊन मारा आपापल्या. इथे ही जागा आम्हाला हवी आहे आता तालमीला. मग पुष्कर पहिला चित्रपट की नाटक काय सुरुवातीला केलं? नाटक 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 चित्रपट वगैरे फार दूर होता. एकांकिका स्पर्धा करत होतो आणि मी TY.B.Com ला असतानाच पहिलं व्यावसायिक नाटक केलं ते हसत खेळत. आणि त्या पहिल्या व्यावसायिक नाटकात अशोक सराफ, अरे वा. विजय केंकरे, विनय येडेकर, शमा वा. देशपांडे, दिग्गज खूप सगळे. मोठी स्टारकास्ट होती. हा, हो. असे सगळी खूप मोठी मोठी लोक होती. यांच्या बरोबर पहिलं मराठी नाटक केलं. वा वा. आणि वा, वा, वा. डबक्यातनं समुद्रात आल्याचा फील आला. कारण तोपर्यंत इंटर कॉलेजिएटला लोक ओळखत होते आणि 3 वर्ष सलग बक्षिसं मिळत आहेत वगैरे वगैरे, इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा व्यावसायिक नाटकात तुम्ही काम करायला लागता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे जग खरं तर वेगळं आहे. आपल्याला वाटतं तितकं साधं सोपं आणि नाहीये. ह्याच्यात अशोक सराफ यांच्या बरोबर काम करायचं म्हटल्यानंतर मी घाबरून गेलो होतो म्हणण्यापेक्षा संमिश्र भावना अशी होती की ते काय करतायत ते आपल्याला तर शिकायला मिळणार आहे, त्यांचा सहवास मिळणार आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला आणखीन पुढे जाण्यासाठी ही एक संधी आहे. सो हे लक्षात घेऊन त्या व्यावसायिक नाटकात काम करत असताना एक कीन ऑब्झर्वर असतो ना, तसा मी ते सगळं ऑब्झर्व करत होतो. कोण काय करतंय, कोण काय करतंय काय. आणि ते पहिलं व्यावसायिक नाटक. आणि तिकडे विजय केंकरे आणि विनय येडेकर हे माझे रूम पार्टनर असायचे दौऱ्यावरती. त्यामुळे अनेक गोष्टींचं मोफत शिक्षण मला त्यावेळी तिथे मिळालं होतं, विजय केंकरे आणि विनय येडेकर यांच्याकडून. आणि दौऱ्यात खूप दंगा व्हायचा, खूप मस्ती व्हायची आणि दौऱ्यामध्ये खेचाखेची, टाइमपास हे सगळं व्हायचं. पण चांगले चित्रपट बघणं व्हायचं, चांगल्या नाटकांचं वाचन व्हायचं. विजय केंकरेकडे सतत एक कुठेतरी नाटक वाचायला आलेलं असायचं, त्याच्यावरती चर्चा व्हायची. त्यामुळे हे सगळं पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या निमित्ताने सुरूच झालं आणि ते अव्याहत सुरू राहिलंच नंतर. स्पृहाचं पहिलं नाटक की चित्रपट? ऍक्च्युली माझं ना सगळं फार कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे मी सांगू का, हे बालनाट्य वगैरे करता करता मी 7वीत असताना पहिली सिरियल केली आणि ती सुद्धा विद्यार्थ्यांनीच प्रोड्यूस केलेली सिरियल होती, दे धमाल नावाची. आणि तेव्हा अल्फा मराठी होतं. सो मी 7वीत असताना ती पहिली मालिका केली आणि त्याच्यानंतर एक 3-4 मालिका मी चाइल्ड ऍक्टर म्हणून केल्या. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जेव्हा गेले तेव्हा एकांकिका स्पर्धा, पहिल्यांदा 11वीतच आल्या आल्या गमभन नावाच्या एकांकिकेत काम करायला मिळालं. ती एकांकिका बघून मी 12वीत असताना गजेंद्र अहिरेंनी मला पहिल्यांदा चित्रपटात काम करायला विचारलं, करशील का म्हणून. तेव्हा मी मायबाप नावाची फिल्म केली. मग आणखीन पुढे गेल्यानंतर हे चालूच होतं, एकांकिका स्पर्धा आणि ती सगळी मजा. तेव्हा अनन्या नावाची एकांकिका केली. ती बघून सतीश राजवाडे, प्रतिमा कुलकर्णी आणि श्रीरंग गोडबोले या तिघांनी स्पर्धेमध्ये ती एकांकिका बघितली आणि अग्निहोत्र नावाच्या सिरियल मध्ये तू काम करणार का असं विचारलं. सो त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असतानाच अग्निहोत्र सिरियल केली. पण हे सगळं होऊन सुद्धा मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंच नव्हतं. ही त्यातली सगळ्यात अरे धमाल काय गोष्ट. करायचं काय होतं? मी UPSCचा अभ्यास करत होते. अरे वा. माझी इच्छा खरं होती. दिल्लीचं प्रेम होतं तिला, दिल्लीचं प्रेम होतं, UPSCचा अभ्यास करायचा होता. जे म्हटलं की तिथं येऊन राहायचं हेच करत. आणि काय करायचं होतं तुला UPSCचा अभ्यास? बाबांची इच्छा होती की मी IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस किंवा IAS ऑफिसर व्हावं, ज्या पद्धतीचा रँक मिळेल ते. हे म्हणताना तूच का हसतेस? कारण कॉन्फिडन्स तुला हा, म्हणजे एका पॉइंटला मी त्याच्यानंतर 2 वर्ष अभ्यास केला. अविनाश धर्माधिकारी सरांच्या चाणक्य मंडलमध्ये रीतसर एंट्रन्स इंटरव्ह्यू वगैरे हे सगळं करून मी अभ्यास करत होते. आणि एक 1.5-2 वर्षांच्या अभ्यासानंतर माझ्या लक्षात आलं की मी परीक्षा क्लिअर होई नाही कदाचित आणि ऑफिसर होई नाही कदाचित, पण फार चांगली ऑफिसर काय मी होऊ शकणार नाही, कारण इथे काय आपलं मन रमत नाही. आणि नेमकं तेव्हा काय झालं, सुनील बर्वे
यांनी हर्बेरियम नावाचा उपक्रम सुरू केला. क्लासिक नाटकं पुन्हा त्यांनी एक अतिशय सुंदर स्वरूपामध्ये उभी केली, ज्याच्यातलं पहिलं नाटक सूर्याची पिल्ले, ज्याच्यामध्ये पुष्करनी काम केलंय. आणि ते सूर्याची पिल्लेच्या 25 प्रयोगानंतर लहानपण देगा देवा नावाचं नाटक बाळ कोल्हटकरांनी लिहिलेलं ते करणार होता सुनील दादा. आणि त्याने मला विचारलं, या नाटकात काम करशील का? आणि मी भयंकर असं एक ठामपणे सांगितलं की नाही नाही, मी युपीएससीची तयारी करतेय, मी असं काहीच करणार नाही. तर आनंद इंगळे हे माझ्या आयुष्यात तेव्हा एक सांता क्लॉज बनून आले. आणि मला आठवतंय दसऱ्याच्या दिवशी बालमोहनला अशी एक पद्धत आहे की आम्ही आधी आमच्या शिक्षकांना आपट्याची पानं द्यायला जातो आणि नंतर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर सगळे चकाट्या पिटतो. तर ते चकाट्या पिटत असताना तिथे राऊंड मारत असलेले आनंद इंगळे मला भेटले आणि त्यांनी जवळपास कान धरून मला सांगितलं की तू का नाही म्हणतेस, बरव्या नाटक करतोय त्याला, मूर्खच का तू? तू काही नाही बी म्हणायचं नाही. आज मंगेश कदम तिकडे यशवंतला रिहर्सल घेतो आहे, तर गपचूप तिकडे जायचं आणि ते वाचन कर तिथं जाऊ. तर मी तिथं गेले आणि मंगेश काकांनी मला ते शरयू नावाचं एक पात्र त्या नाटकात आले. महत्वाचं कॅरेक्टर, अतिशय महत्वाचं. म्हणजे 5 जी महत्वाची पात्र आहेत त्या नाटकामधली, त्यातले अतिशय गोड आणि ते फार वेडसर आणि एक तिला झाक आहे त्या शरयूला. आणि अशी वेडसर झाक असलेलं काही मला सापडलं की मला भयानक मज्जा येते. त्यामुळे मी खूप रस घेऊन ते वाचन केलं. आणि वाचन काय म्हणजे एक सीन होता तो वाचायचा, जो शरद पोंक्षे, शरद काका बरोबर मला तो वाचायचा होता. तर ते मी वाचलं आणि मंगेश काका म्हणले की उद्यापासून आता चालू करायची तालीम आपण. मग मी घरी आले आणि बाबांना सांगितलं की 25च प्रयोग आहेत, 25 प्रयोगात असं काय माझ्या अभ्यासात हे होणार आहे, तर मला करू दे ते 25 प्रयोग. आणि तिथे माझ्या बाबांचं मन द्रवलं आणि त्यांनी मला आणि ते मला म्हणले की ठीक आहे, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी, पुढे जाऊन तुला सगळं हेच. तर सिमरनच्या नंतर लक्षात आलं की अरे राज तर इथं आहे. त्यामुळे 25 प्रयोग होता होता मग मी बाबांना खूप हिया करून सांगितलं की हे मला जास्त आवडते, इथं जास्त मजा येते आणि मला एक 6 महिने स्वतःसाठी द्या. या 6 महिन्यात जर का मी काहीतरी करू शकले तर मग आपण विचार करू सिरियसली मी हे करायचा. नाहीतर काय मग एज लिमिट मध्ये मी आहेच, अभ्यास चालूच आहे, परीक्षा कधीही देता येईल. त्यामुळे फायनली मग हे सगळं असं झालं. आणि इनफॅक्ट मग इन दॅट केस लहानपण देगा देवा हे खऱ्या अर्थाने माझं तसं प्रोफेशनल पहिलं नाटक, जेव्हा मी ठरवलं की आता आपल्याला ऍक्टिंग करायची. आणि अशा रीतीने भारतीय प्रशासकीय सेवा एका कलासक्त, कलाप्रेमी, कवयित्री अशा मनाच्या अधिकाऱ्याला मोकली. पण हरकत नाही, मी आनंद इंगळेने केलेलं एक चांगलं काम म्हणून मी या गोष्टीकडे पाहतो. आनंद इंगळेला आनंद इंगळेला हेही येतं आणि त्याने हे इतकं चांगल्या पद्धतीने केलंय, याबद्दल आनंद इंगळेचं आपण कौतुक करूया. नाही, त्याचे एक 10 गुन्हे आपण माफ करूया या निमित्ताने. पुष्करचा पहिला मग चित्रपट कुठला? रामोजीराव यांची निर्मिती असलेला पहिला मराठी आणि गुजराती असे 2 चित्रपट ते एकत्र करणार होते. विनय लाड त्याचे दिग्दर्शक होते दोन्हीचे. म्हणजे गोष्ट सारखीच होती. तो बायलिंग्वल सिनेमा होता, मराठी आणि गुजराती. सो रामोजीराव यांची निर्मिती आणि हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग. पहिलं शेड्यूल 45 दिवसांचं, मग परत येणार आणि मग उरलेलं शूटिंग परत 15 दिवसांचं, असं 60 दिवसांमध्ये 2 सिनेमे शूट करायचे होते. आणि त्याच्यात पण गुजराती सिनेमात काम करण्याचा माझा काहीच संबंध नव्हता. विनय लाड आणि आम्ही दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या कट्ट्यावरती खालती आम्ही भेटलो. त्याने मला गोष्ट सांगितली आणि असं कॅरेक्टर आहे वगैरे 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 वगैरे. म्हटलं अरे मस्त मस्त मस्त. आता मराठी सिनेमातलं माझं काम नक्की झालं. आता गुजराती सिनेमात अशीच गुजराती लोकांची कास्ट त्याला करायची होती, कलाकार त्याला निवडायचे होते. आणि आमचा टाइमपास चालला होता आणि तेवढ्यात कोणतरी वरनं खालती आलं. म्हटलं अरे काय रे वरती? तुम्हाला वरती गुजराती नाटक आहे. म्हटलं काय सांगतो, चल. असं म्हणून विनर म्हटलं चल ना, तुला गुजराती येतं. म्हटलं गुजराती येणं, मला गुजराती नाटकं बघायला खूप आवडतात. कारण ती ना मराठी नाटकापेक्षा थोडी लाऊड असतात, पण मला ती बघायला आवडतात. आणि मला त्यांचे विषय पण चांगले असतात, वेगळे असतात, बघायला आवडतात. म्हणून त्याला मी
जबरदस्ती वरती घेऊन गेलो आणि नाटक अर्ध बघून मग खालती आलं. मला कोणीतरी विचारलं, कसं काय चाललंय रे? म्हटलं, अख्खा जिंदगी मा एकच माणस बा तमारे वाचते, असं मी काहीतरी तिथला डायलॉग म्हणून दाखवला. तर विनय लाट वेडा झाला. तुम्हाला माझ्या ह्याच सिनेमाच्या गुजराती व्हर्जन मध्ये पण काम करशील का? म्हटलं, हो कमाल. करेन. चला म्हणजे मग माझं हे नक्की झालं की असं म्हणून त्याने मला मराठी आणि गुजराती अशा दोन्ही त्या सिनेमात काम दिलं. आणि मराठी सिनेमाचं नाव होतं बिन पैशाचा तमाशा आणि त्याच्या गुजराती व्हर्जनचं नाव होतं वाला हवे तो साच्चू बोल. म्हणजे वाला म्हणजे मित्रा आणि हवे तो साच्चू बोल म्हणजे आता तरी खरं बोल. मित्रा आता तरी खरं बोल, असं त्याचं नाव होतं. त्याच्यात माझं विकी नावाचं कॅरेक्टर होतं आणि गुजरातीत मला एक जबरतोड असा डायलॉग होता. अरे विक्की कोई वरोडाની चिक्की નથી કે રેપર ખોલીને ખાઈ જાઈશ. वा वा. આજને પાછળ ખોટા ફોન કરીને हैरान કરીશ. આજને પાછળ ખોટા ફોન કરીને हैरान કરીશ તો પાણીના માટલાની જેમ ફોડી નાખીશ. असा एक सगळं तुझ्या जबरदस्त dialogue लक्षात होता. राहिलं याच्यातच आधी. अहो, एवढं पाठ आहे अजून. म्हणजे हा. आणि मी लोकांना सांगायचो, अरे माझा डायलॉग इतका प्रसिद्ध झालाय की बडोदा अहमदाबाद मध्ये ना स्क्रीनवरती पैसे पडतात. लोक म्हणाली, जर एवढा प्रसिद्ध झाला असेल तर तुला दुसऱ्या गुजराती सिनेमात का नाही घेतलं त्यांनी? त्याचा अर्थ काही, तुला एकच गुजराती सिनेमा करायला मिळाला का? का? कारण तुझा काही डायलॉग वगैरे प्रसिद्ध झाला नाही आणि म्हणून त्यांनी तुला काही गुजराती दुसऱ्या सिनेमात परत घेतला नाही. पण असा माझा तो डायलॉग होता आणि मी त्यांना सांगायचो, अरे बडोद्याला वगैरे ना स्क्रीनवरती पैसे फेकतात. हा डायलॉग काही नाही, खोटं आहे सगळं, खोटं आहे सगळं. तू काही वेगळ्या भाषांमध्ये वगैरे कामं केलीस? ऍक्च्युली असं झालं की एवढं तोच प्रॉब्लेम काय झाला की ठरलेलंच नव्हतं, काही प्लॅनच नव्हता समोर. म्हणजे लिटरली येईल तसं काम मी करत गेले समोर आतापर्यंत इतक्या दिवसांमध्ये. पहिलं माझं आता वेगळं म्हणजे हिंदीतलं काम मी केलं ते रंगबाज फिरसेच्या निमित्ताने गेल्या वर्षी. तोपर्यंत आपल्याला काहीतरी वेगळं करून बघायला पाहिजे असं वाटलंच नाही. आणि काय झालं ना, सलग खूप काम मी करत होते. एका पाठोपाठ एक मालिका असतील, नाही तर सिनेमे असतील, नाही तर नाटक. खूप नाटक सतत करत राहिल्यामुळे आपण बऱ्यापैकी बिझी होऊन जातो रे. आपल्याला विचारच इतर काही करता येत नाही. कारण डेली सोपचं शूटिंग करायचं आणि शिवाय नाटकाचे प्रयोग प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार करायचे. म्हणजे त्याच्यातच सगळा वेळ गेलेला असतो, बांधलेला असतो. त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये आता वेगळं काहीतरी करूया हा विचारच कधी आला नाही मनामध्ये. आणि आता जेव्हा आला मग तेव्हा स्पेसिफिकली मी हळूहळू ऑडिशन्स देणं किंवा त्या पद्धतीने स्वतःला ग्रूम करणं अशी सुरुवात केली थोडी थोडी. आता पण मी अगदी ओपन आहे. मला कोणी विचारलं की साऊथ इंडियन एखादा सिनेमा आहे तर मी आज जाऊन करेन. डुलकर सलमान बरोबर असेल किंवा प्रभास बरोबर असेल तर. मीही ओपन आहे या बाबतीत. मी ओपन आहे. वाट बघतोय कधी एकदा साऊथ इंडियन सिनेमाचं निमंत्रण येतंय. हो ना, नाही का? म्हणजे आणि आता मी लुक पण असा केला की मिळू शकतं ना ह्या लुक वरती रास्कला, एकदम रास्कला रूप दिलेला आहे. हा, करेक्ट. पण नाही केलंच तरी मिळू शकतो काही म्हणजे. मी फार पूर्वी एकदा साऊथ इंडियन सिनेमातले हिरो सारखं मी फोटोशूट सुद्धा करून घेतलं होतं. हो, त्यांचे सगळे नाराज लुक असतो बघ हिरोचा, त्यांच्या सतत हा. नाराज असतो, असं सतत नाराज. तो तसं नाराज लुकचा एक मी फोटोशूट करून घेतलं होतं. काय नाही, वा. माटुंग्याच्या साऊथ इंडियन माणसांनी पण मला बोलवलं नव्हतं इडली वडा खायला ये म्हणून. आपला हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह वर पण चाललेला आहे. तिथे काही दर्शक स्पृहाला विचारतात आहे की तुझ्या कविता कशा सुरू झाल्या, केव्हा सुरू झाल्या, आणि तुझी एखाद्या त्यांना त्याच्याबाबत थोडी माहिती हवी आहे. ओके. सो ज्या बालश्री स्पर्धेबद्दल मी अगदी सुरुवातीला सांगितलं ना, नॅशनल बालभवन आयोजित ती स्पर्धा होती. आपण फ्रीज झालोय का? नाही नाही, ऐकू येतंय? कारण हो ना, कारण हो, वैभवजी हो. माझ्या इथे पूर्ण फ्रीज झाले, तिथे काही दिसत नाही. नाही.
ते व्हिडिओ बरेच वेळा गप्पार इंटरनेट झाले. कनेक्शनमुळे होतात, Okay. पण इट्स वर्किंग. क्लिअर आहे ना, आवाज ओके आहे? हो. ठीक आहे. तुझं मी सगळं सांगत- ऐकून आम्ही गपगार झालो, त्यामुळे असं काही नाही. यप. तर ज्या बालश्री स्पर्धेबद्दल मी सांगत होते, त्या स्पर्धेच्या निमित्ताने मी माझी पहिली कविता केली. कारण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे सृजनात्मक लेखन या फील्डमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि तिथे वेगवेगळी टास्क होती आम्हाला दिलेली. तर त्याच्या रिजनल लेवलची जी कॉम्पिटिशन होती, जी मुंबईच्या बालभवनमध्ये झाली, तिथे अनेक टास्क पैकी एक टास्क होता की अभ्यास, परीक्षा, टेन्शन, पेपर, मार्क, थापा आणि निकाल असे शब्द दिले होते आम्हाला आणि त्या शब्दांवरनं कविता करायची होती. तर मला एवढी मजा आली तो विषय वाचून आणि ती केलेली कविता ही माझी पहिली लिहिलेली कविता आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा झोनलला मी एक कविता केली त्या ती स्पर्धेतच. कविता आठवते का, पहिली कविता? हो, माझ्या चांदण चुरा नावाच्या पुस्तकात ती कविता आपण छापलीये. ती कविता ऐकवते फुल टाइमपास. 9वीत होते ना मी, तर भयंकर अँग्री यंग मॅनच झालेला होता तोपर्यंत. त्याच्यामुळे कवितेचं शीर्षकच आहे दुर्दशा आमची. वा 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 वा. दुर्दशा तर आमची. अभ्यास, परीक्षा, टेन्शन, पेपर, मार्क, थापा आणि निकाल असे शब्द होते. अभ्यास करा सगळीकडे एकच घोषा. अभ्यास करा सगळीकडे एकच घोषा. आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा. अभ्यास, परीक्षा, मार्क, टक्के यांना हल्ली एवढंच कळतं. अभ्यास, परीक्षा, मार्क, टक्के यांना हल्ली एवढंच कळतं. आपलीच मुलगी यावी बोर्डात असंच सर्वांना वाटत असतं. गधडे यंदा 9वी, जरा अभ्यासाला लाग. पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात, विचार करून वाग. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर, 90% मार्क मिळवायला लागतील तर. असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते. नेमकं तेव्हा टीव्हीवर सास भी कभी चालू असते. वा वा वा. प्रसार माध्यमांकडूनही परीक्षांना फारच फुटेज दिलं जातं. मधल्या मध्ये चिरडतो आम्ही, जेव्हा जळतं तेव्हाच कळतं. टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे. कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे. मग सुरू होतात नसते चाळे, पेपर फुटणं, कॉपी. भरडले जातात साधे भोळे, दोष त्यांच्याच माथी. मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते? अंगभूत गुणांच्या जोरावरती झालेच ना ते मोठे. पाहून हे सगळं, पाहून टक्क्यांची आसक्ती, प्रश्न पडतो हल्ली आम्ही विद्यार्थी की मार्कार्थी. हे सगळं संपेल केव्हा, शिक्षण पद्धती बदलेल का? आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का? वा वा वा. स्पृहा, मी जर राष्ट्रपती असतो तर मीही तुला दिलं असतं बालश्री पुरस्कार. पण तुला कौतुक आहेच की माझं, ते काही वादच नाही. कायम वादच नाही. आणि हे तू खूप छानच लिहिलं. म्हणजे 9वीच्या मानाने मी असं नाही म्हणत आहे, असं मला त्याला हे करायचं नाही, कमी लेखायचं नाहीये. पण ही कविता खरंच चांगली कविता आहे. आणि आजही विद्यार्थ्यांची ही दुर्दशा आहे. म्हणजे इतकी वर्ष मध्ये गेलेत, पण परिस्थिती अजून तशीच आहे ना. एक गंमत अशी झाली, ज्या क्षणी मला कळलं की आता आपल्याला कविता करता येत आहेत, त्या क्षणापासून माझा कुठलाही डिफेन्स जेव्हा मला करायचा होता तेव्हा मी कविता लिहून तोंडावर मारायला लागली लोकांच्या. त्यावेळेला माझ्या बाबांची अशी भयानक इच्छा होती की मी सायन्सला जावं, जी अनेकच पालकांची ही इच्छा असते की सायन्सला जावं. कारण मी बऱ्यापैकी हुशार विद्यार्थ्यांमधली मुलगी होते. 90% वर खरंच मला मार्क मिळायचे शाळेत. तर त्यांना वाटत होतं की ही सायन्सला गेली तर होईल, डॉक्टर बिक्टर होऊ शकेल. तर मी खूप वादावादी केली आणि एक दिवस जेव्हा पराकोटीची आमची वादावादी झाली, तेव्हा मी एक भयंकर ज्वालाग्राही कविता लिहून त्यांना दिली. त्या दिवशी ते मला म्हणाले की तू पुढे मी तुला सांगणार नाही, तुला हवं ते तू कर, काय वाटेल ते कर, फक्त ते चांगलं कर.
काय कविता होती? ती पण असेल इकडे कुठेतरी, सापडेल मला. आपण फक्त ऐकायचं. हे बघ. अशी कोणती कविता होती ज्या कवितेला सगळे घाबरले किंवा त्याची सुरुवात दचकले? अशी आहे, आपण फक्त ऐकायचं, आपलं बरोबर असलं तरी, कितीही चीड आली तरी आपण गप्प बसायचं, आपण फक्त ऐकायचं. वा. वा, ह्यावर ते म्हणले, तू प्लीज तुला हवं ते कर. किती छान, किती छान. वा वा. म्हणजे आनंद इंगळे नेहमी म्हणतो की पावसाळा आला की कसे बेडूक आणि कवी पटापट बाहेर येतात, नाही का? जरा पाऊस पडला की लगेच पटापट त्यांना कविता व्हायला लागतात. पण तसं नसतं. कवी, जो खरा कवी आहे, जो कवी मन जो जपणार आहे, त्याला कुठल्याही क्षणी कविता होऊ शकते. जसं तुला आता ती रागावल्यानंतर झाली आणि ज्या कवितेचा उपयोग झाला आणि तू या क्षेत्रात आलीस, म्हणजे हो, नाही का? इन अ वे, इन अ वे. अगदी खरं. मग वा वा. आम्ही असं ऐकलंय की पुष्कर पण काही तू पण गाणी किंवा अशा लिहितो आणि काहीतरी शिर्डी असा एक संबंध आहे. तो काय आहे नक्की? नाही, गाणी नाही लिहित. काय, पुन्हा एकदा खट्याळ खोडकर स्वभाव आहे आणि साईबाबांवरती अपार श्रद्धा आहे, भक्ती आहे. आणि अनेक वेळा असं दिसलेलं आहे की जेव्हा आपण अशा देवस्थानाला जातो, तिथे ना देवादिकांच्या गाण्यांच्या ज्या सीडीज लागतात ना, त्या बघून मला खरंच त्रास होतो. ते र ला र, ट ला ट तुम्ही जोडून. एकदा दिल्लीत ऐकायला पाहिजे पुष्कर. हो, मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही उत्तर भारतात त्या जर ऐकल्यात तर उडालच, अगदी उडाल. अगदी. दुसरा काहीच शब्द नाही आहे. आणि मला कायम असं वाटत आलं की अरे, मी साईबाबा हा माझ्या मते हा एक अस्तित्वात असलेला माणूस होता, सामान्य माणूस होता आणि ज्याने सामान्य माणसासाठी काहीतरी करून ठेवले आणि तो देवस्थानी आहे. म्हणजे मी मूर्ती पूजा बिलकुल करत नाही, पण तो श्रद्धास्थानी आहे, तो आपलं स्फूर्तीस्थान आहे. म्हणून मला असं वाटलं की अरे, संजय मोने आणि मी आम्ही गप्पा मारत होतो. संजय मोनेंनी असं सांगितलं की अरे, ही गाणी बघ कशी र ला र, ट ला ट जोडून केली जातात. काही शब्द असतात, काही करतात हिंदी गाण्यांच्या चालीवर. तर तुला काही सुचतंय का बघ, असं करून संजय मोनेला काहीतरी सुचलं होतं, ते त्याने मला ऐकवलं. तर म्हटलं अरे हो, हो, छान आहे. आणि मग मी विचार करायला लागलो आणि तो संसर्ग लागतो ना. आणि मग मला कुठलंही गाणं ऐकू आलं की मला त्याच्यात आपल्याला साईबाबांचं भजन कसं करता येईल, ह्या विचारांनी प्रेरित होऊन मग ती गाणी करायला लागलो होतो. तेव्हा पहिलं गाणं जे झालं होतं ते असं होतं, साई तुम्ही या करा आम्हा सुखी सुखी, जीवन हे अमुचे दुखी दुखी, असं ते साई भक्तीचं गाणं केलं होतं. आणि ते तिथपासून ते सुरू झालं आणि मग खूप गाणी केली. म्हणजे अगदी स्वप्नील बांदोडकर मला की माझ्या राधाई बावरीवरती होईल का? म्हटलं हो, नक्की होईल. आणि तेव्हा मी नेमका शिर्डीत होतो दूरदर्शनच्या एका मालिकेचं शूटिंग करायला. सो शूटिंग संपल्यानंतर शिर्डीतच ते गाणं ते असं होतं, अंगात कपटी डोळ्यात तेज पाहून नजर गहिवरते, ना मान पान ना देह भान, इथे तमाम दुनिया जमते, या त्रस्त जनांना श्रद्धा सबुरी, मार्ग सुखाचा देई बाबांची शिर्डी, अशी ही बाबांची शिर्डी, बाबांची. आता कसं स्वप्नील बांदोडकर गातो तशा सगळ्या जागा तिथे आल्या पाहिजेत. हे अगदी शेवटी चलाओ ना नैनो से बाण रे, कोणीतरी मला सांगितलं ह्याच्यावरती होऊ शकतं. म्हटलं का नाही होऊ शकत? होऊ शकतं. हुके मुर्दे के बाड़ी में प्राण रे, क्या बात है, क्या हुके मुर्दे के बात है. वा, वा. बाड़ी में प्राण रे, साई तू तो महान रे, मेरा गाइड भी है तू, हर साइड भी है तू, दे दे शिरडी से, दे दे शिरडी से ज्ञान रे, हुके मुर्दे के बाड़ी में प्राण रे, साई तू तो महान रे. अशी वा वा. साई भक्तांची गाणी. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. स्पृहा, तू पण आता काही अशी गाणी करायला घे. तू खूप छान कवयित्री आहेस आणि तुला नाही
काही गमतीत नाही मी म्हणते, पण खरंच कसं होतं ना की असे अनेक ही गाणी ऐकायला मिळतात तिथे ज्याचा काही संबंध नसतो तरी सुद्धा ते कशी तरी जोडून ती गाण्याच्या मीटरमध्ये बसवलेली असतात आणि तुला तर माहिती आहे सगळं. म्हणजे सो माझ्या मते तू हे करू शकशील. साईबाबांचं एखादं गाणं तुझ्याकडनं आलेलं आम्हाला नक्की आवडेल. विचार कर. चालेल. जितेंद्र जोशी खूप छान त्यांनीही केलेली आहेत. संजय रंगा मोदींनी गोडबोले. केलेली. श्रीरंग गोडबोलेंनी केलेली आहे. खूप केलेली. अशी काही गाणी तू केलीस तर खूप आवडेल. मी नक्की विचार करेन या गोष्टी. स्पृहा मगाशी बोलता बोलता म्हणली खाण्यापिण्याची भरपूर आवड. तर तुझा जो पहिला निवेदक म्हणून कार्यक्रम म्हणजे शो ज्याच्यामध्ये तू होस्ट केला एका अर्थाने, तो मला वाटतं कुकरी शोज होता. हो, किचनची तिथूनच सुपरस्टार निवेदनाची सुरुवात. हा, किचनची सुपरस्टार. सो त्याच्यातूनच तुझी निवेदनाची सुरुवात काय म्हणजे कसं ते झालं? हा, असं आपण म्हणू शकतो, कारण अदरवाईज मी शो अँकर केले होते, म्हणजे स्टेज शोज अँकर केले होते. पण असा टेलिव्हिजनवरचा एखादा शो करणं हे एक वेगळं जग आहे ते पूर्ण. पुष्करला ते चांगलं माहितीये, कारण त्याने असे खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम वेगवेगळे होस्ट केलेत, निवेदक, सूत्रसंचालक म्हणून. आणि हे काही लोक असे आहेत ज्यांची खरंच कमांड आहे त्या गोष्टीवरती, कारण ते इतके हजरजबाबी आहेत, इतकं त्यांना आयत्या वेळेला सुचतं. मग पुष्कर असेल किंवा जितू जोशी असेल, हे माझे संकर्षण कराडे, हे माझे अत्यंत आवडते निवेदक आहेत, कारण त्यांना त्या क्षणी सुचतं की समोरच्या माणसाकडनं गप्पा मारत मारत कशी मजा करत काढून घ्यायच्या आहेत गोष्टी, आणि त्याचबरोबर तो जो कॉन्टेंट आहे तो कसा पोहोचवायचा आहे समोरच्या प्रेक्षकांपर्यंत. सो या किचनची सुपरस्टार करताना मला मजा खूपच आली, कारण एकतर खाण्यापिण्याचे तुफानी लाड व्हायचे, सतत उत्तम उत्तम खाद्यपदार्थ तिथे बनत असायचे ताजे ताजे, त्यामुळे दिवस म्हणजे काय काय आणखीन पाहिजे माझ्यासारख्या माणसाला, असं मला व्हायचं तिथे. आणि ओव्हरऑल ती टीम फार चांगली जुळून आली होती. पण त्यानिमित्ताने एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणच्या, म्हणजे अगदी गृहिणीपासनं ते खूप काहीतरी करिअरिस्टिक काम करणाऱ्या बायकांपर्यंत, ते अगदी मुंबईतल्या कुठल्या तरी एका प्लस रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या बाईपासनं ते नागपूरला एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या बाईपर्यंत, इतक्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रम मधल्या बायकांना भेटायची आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायची मला संधी मिळाली त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि ते जे एक्सपिरियन्सेस आहेत तिथले किंवा त्या ज्या गप्पा आहेत त्या एवढ्या मला पुढे कधी कधी मदत करून गेल्या की कधी कधी कुठेतरी कोणीतरी बोललेलं एक वाक्य असतं ते लक्षात राहतं आणि काहीतरी वेगळ्याच ठिकाणी आपल्याला त्याची मदत होते. तर तसा अनुभव मला या शोनी खूप सुंदर दिलाय, अदरवाईज म्हणजे खाण्यापिण्याच्या मजेच्या व्यतिरिक्त. प्रांजल पण आली होती, मी आणि प्रांजल. हो, पुष्कर आणि प्रांजल पण आले होते. सॅन्टा म्हणजे मला वाटतं सॅन्टा काय म्हणतात, नाताळच्या एपिसोडला, क्रिसमसच्या एपिसोडला. तू सॅन्टा क्लॉजच्या एपिसोडला म्हणालीस का? तुझ्या दाढीचा इम्पॅक्ट येतोय, पांढऱ्या दाढीचा. वा 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 वैभवजी वा. पण पुष्कर हा सॅन्टा क्लॉज आहेच, कारण तो जिथे आनंद वाटतो. ही मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. नाही, आणि कधीच याच्या पुढे फक्त वरचं कौतुक नाही करायचं. तुझं कौतुक मला खूप जास्त आहे, हे वरद पण मान्य करेल. आणि तुझ्यामुळे मला वरदचं कौतुक आहे. हा, एवढं आपलं एक. वरद म्हणजे माझा नवरा. माझा असा आरोप आहे की पुष्करचं माझ्यापेक्षा त्याच्यावरती प्रेम आहे जास्त, आणि ही मला आवडत नाही. मी याचा निषेध. वरद खूप गुणी मुलगा आहे. वरद माझा खूप लाडका आहे, माझा खूप आवडता आहे. वरद बरोबर मी कुठल्याही विषयावरती गप्पा मारू शकतो, वरदकडे त्याची उत्तरं असतात. वरद सुद्धा एक उत्तम माणूस म्हणून माझ्या समोर कायम आलेला आहे. पण वरदची माझी ओळख स्पृहामुळे झालेली आहे, आणि स्पृहा माझी जास्त जवळची आहे. बस एवढं सगळ्या प्रेक्षकांसमोर, दिल्लीकर सगळ्या प्रेक्षकांसमोर, आणि आता तर आपण फेसबुक वरती पण सिमिलर वेळेला लाईव्ह होत, त्यामुळे इतर अगणित प्रेक्षकांसमोर आज तू कबूल केलंस. थँक्यू सो मच. तुम्ही प्रिसाइज दिल्लीत गेलं की सगळीकडे जातं ना. वा वा वा.
अमेझिंग. दिल्लीत गेले की सगळीकडे जातं ना, त्यामुळे मी म्हणून केंद्रस्थानीच मी सांगितलंय. राष्ट्रीय राजधानी स्थानी सांगितलं म्हणजे देशभरासाठी जाईल ते. पण आता वरदचा विषय निघालाय, त्यामुळे दोघांसाठी पण प्रश्न की वरद आणि स्पृहा असं कसं, म्हणजे लग्न कसं ठरलं काय, आम्हाला ऐकायला आवडेल. आणि तसंच पुष्करचं, कारण पुष्करचा किस्सा मी कुठेतरी ऐकलाय, फार गमतीदार असा आहे, ऐकायला आवडेल. पण कोणी दोघांपैकी कोणी पण पहिले सुरू करू शकतं. स्पृहा सांग बरं. आम्ही भेटलो ते लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये. आम्ही काही दिवस काम केलंय, म्हणजे वरदनी प्रॉपर काम केलंय, पण आम्ही कॅम्पस मूड नावाचं एक पेज तिथं असायचं, मुंबई वृत्तांतचं शेवटचं पेज दर मंगळवारी जे यायचं, ज्याच्यात आम्ही कॉलेज रिपोर्टर्स होतो. तर ती टीम वरद लीड करायचा आमची सगळ्यांची. आणि तिथे मी त्याला पहिल्यांदा भेटले आणि मग भेटले आणि मग आम्ही गप्पा मारायला लागलो, मग आमची मैत्री झाली आणि मग डेटच करू लागलो नंतर. त्यामुळे मग लग्न केलं काही वर्षांनी. वृत्तपत्र कारणीभूत ठरलं एका अर्थी. हो. लोकसत्ता सर्वाधिक खपाचं दैनिक. खपासाठी खपा असं नेहमी सांगायचे, ते तुम्ही काय केलं? आम्ही प्रचंड खपलो. म्हणजे मी ऑफिसमध्ये जाते असं आईला सांगून वरदला भेटायला कित्येकदा आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच वागायचं असतं. माझी प्रेम कहाणी आता सर्वश्रुत आहे. पुन्हा एकदा सांगतो इथे की मी मनी मॅनेजर्स इंडिया लिमिटेड नावाच्या एका कंपनीत जॉब करायचो. वी वर डायरेक्ट सेल्स असोसिएट्स ऑफ सिटी बँक. आम्ही सिटी बँकेसाठी काम करायचो. सिटी बँक तेव्हा नवीन नवीन भारतात आली होती आणि मी प्रोफेशनल लोन हँडल करायचो. आणि तेव्हा तिथे रुफिना अँथनी नावाची एक मुलगी, ही माझ्या मते कार फायनान्स हँडल करायची. सो एके दिवशी तिने मला विचारलं की पुष्कर श्रोत्री, माझ्या एका कस्टमरने सांगितलंय की मी कार फायनान्स घेईन, जर पुष्कर श्रोत्रीने सांगितलं की घे तर मी घेईन. तर म्हटलं कोण? अमुक अमुक. म्हटलं हा मी त्याच्याशी बोलतोय. तर त्यांनी मी त्याला सांगितलं अरे हो घे. मी त्याचा माझ्यावरती जास्त विश्वास होता. बघा म्हणजे त्याचा माझ्यावरती विश्वास होता. त्यांनी मला सांगितलं की तू झालं. त्यानंतर मी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करायचं म्हणून बाहेर पडलो. आणि नेमकं माझं डेस्क ह्या रुफिना अँथनीला मिळालं. आणि एके दिवशी माझ्या डेस्कवरचा जो फोन होता तिथे मी फोन केला, तर हिने उचलला आणि मी तिला विचारलं तुला मिळाला डेस्क? हो, कसं काय चाललंय वगैरे वगैरे, झालं कसं 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 कसं. म्हटलं तिकडे डेस्क मध्ये माझी एक डायरी आहे का, मी विसरली. म्हणजे हो आहे. म्हटलं मग संध्याकाळी येताना घेऊन येशील का प्लीज? तू कुठे राहतेस? म्हणजे मी मीरा रोडला राहते. म्हटलं बरं ठीक आहे. मग मी अंधेरीला थांबतो, तू फास्ट ट्रेनने जाणार असशील. ती बँड्रावरनं निघाली की अंधेरीला उतरायचं, मला डायरी द्यायची, परत त्याच ट्रेनमध्ये चढायचं आणि निघून जायचं. एवढंच सोपं होतं. ती डायरी द्यायला उतरली आणि मी तिला म्हटलं चल ना मग कॉफी घेऊया का. ती ट्रेन तिची मिस झाली आणि मग तिची जी ट्रेन मिस झाली ती ट्रेन वेगळ्याच रुळावरती आली. वेगळ्या स्टेशनला जाऊन लागली. हो, मी तिला कॉफी प्यायला घेऊन गेलो, गप्पा वगैरे झाले असं तसं. मग आणखीन एक दोनदा आणि एकदा परत मी तिला विचारलं की अमुक अमुक ते तिकडे त्या ड्रॉवर मध्ये हे आहे का ते आहे का असं विचारलं. ती म्हणजे हो आहे. परत ती म्हटलं घेऊन ये ना. ती घेऊन आली आणि त्यावेळी पुन्हा अंधेरी स्टेशनवरती आम्ही भेटलो, कॉफी प्यायच्या निमित्ताने भेटलो. आणि तिला म्हटलं ती म्हणाली आज मला लवकर जायचंय. म्हटलं का ग? म्हणाली झालंय असं की आज मला बघायला एक मुलगा येणार. म्हटलं काय सांगते तू, लग्न ठरतंय? सांगा बाई, लग्न बिग्न करणार असेल तर. आणि का? अगं म्हटलं मला कॅथलिक वेडिंग अटेंड करायला आवडेल, कारण मी अजून कधीच केलेलं नाही. आणि तुझं काय लग्नाचं? म्हटलं मला अजून अवकाश आहे, बघू. पण तुझंही करणार असेल तर मला तारीख सांग, कारण मला ना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, ते मसाले भात वगैरे मला ते खूप आवडतं. तर तुझ्या लग्नाची तारीख पण मला सांग. म्हटलं हो, आपण एकमेकांना तारीख सांगून लग्न करूया. नाही तर व्हायचं असं की आपलं दोघांचंही लग्न एकाच दिवशी असायचं आणि मला तुझं आणि तुला माझं असं लग्न नाही अटेंड करता येणार. इथपर्यंत आम्ही बोललो. नंतर मी म्हटलं का आपण एक काम करूया, आपणच एकमेकांची लग्न करूया का. वा वा. शांत झाली. म्हणजे तुम्हाला तर प्रपोज केलंस? म्हटलं हो. तू लक्षात आलं तुझं काय बोललायस ते? म्हणून हो. आर यू शुअर अबाउट इट? डॅम शुअर अबाउट इट. मग तिने मग मला विचार करून सांगू द्या. मग तिने 4-5 दिवस घेतले आणि मग त्यानंतर ती हो म्हणाली. अशी आमची ती प्रेम कहाणी. ती जी ट्रेन मिस करायला लावली ना मी तिला,
त्यामुळे सगळं झालं. हो, हो. छान छान, यार, एकदम फार. पुष्कर श्रोत्री स्टाईल. हा. वा वा वा. आपण शेवटच्या टप्प्याकडे आपल्या गप्पा गोष्टींच्या पोहोचत चाललोय. गमतीदार म्हणून, कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अनुभव आलाच असेल, जसा पराठ्यांचा अनुभव पुष्करने सांगितला. जेव्हा दिल्लीत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मराठी लोक जातात त्यावेळेस त्यांच्या समोर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, ज्यावेळेस ते राहायला लागतात आणि काही सामान खरेदी करायला जातात, भाजी विकत घ्यायला जातात, त्यावेळेस भाजीचं नाव दिल्लीमध्ये हो, हो. काय असतं, हा इतका हो. मोठा प्रश्न असतो. असा काही अनुभव आहे का की महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर तिथे म्हणजे भाजीच्या अर्थाने नाही, पण असा कुठला अनुभव? नाही, पण दिल्लीमध्ये सुरुवातीला मी एकदा हॉटेलमध्ये गेलो, थोडा कांदा काट केला, क्या असं त्यांनी दिलं, क्या? हा, तो कांदा तिकडे कांदा थोडा कांदा काटके लाव. कांदा काटके लाव नसतं. म्हटलं ऑनियन, अच्छा प्याज चाहिए. तेव्हा मला कळलं प्याज म्हणायचं असतं त्याला, तो तिथे कांदा काटके लाव नाही. सांगतो पुष्कर श्रोत्री. आणि इथे महाराष्ट्रातल्या पंजाबी ढाब्यावरती गेल्यानंतर तिथल्या वेटर्सना जे त्यांना तो प्रॉठे लाव, प्रॉठे असं ह्याच्यात त्या हो, वेटर्सची म्हणजे काही चूक नाही की त्यांना कळलेलं नाही. मी असं ऐकलं पुष्कर सरदार बनून पण कॉलेजमध्ये बरेचदा राहिलाय. हो, तेव्हा पण म्हणजे अशी भरगत अशी दाढी असायची, लांब केस असायची, तर मी बुचडा बांधून सरदार बनून कॉलेजमध्ये जायचो. का म्हणजे सहज विचाराल गंमत तर म्हणून काही का नाही, काय? नाटकाची गंमत तयारी म्हणून गंमत का गंमत, काय? काही नाही काही नाही. काय अटेन्शन खेचणं हे तर मुख्य उद्देश असायचा की, आणि लोकांनी आपल्या जवळ येऊ नये, आपल्याशी बाकी कोणी काय बोलू नये, आपल्याला घाबरून राहावं, ह्या उद्देशाने हे सगळं असायचं. माझी पोनी असायची सुरुवातीला, मग एका कानात घालणं वगैरे, जे इंग्लिश सिनेमामध्ये बघून तसं करायचं, आणि ह्या ह्याच्यात बुचडा बांधून जायचं. पण दुबईत गेल्यानंतर तो इतका भाषाप्रेमी आहे हा मनुष्य की दुबईत गेल्यानंतर तिथल्या मॉलमध्ये तो त्याच्या पद्धतीच्या अरेबिक मध्ये पण बोललाय. म्हणजे काय किंवा नक्की कुठली भाषा ऐकायला आवडेल असते आम्हाला. त्याची. दुबई मधल्या एका मॉलमध्ये एक प्रचंड मोठं असं कारंज, त्या कारंजाच्या पुढ्यात मला फोटो काढायचा होता. माझ्या बरोबर विभावरी देशपांडे नावाची अभिनेत्री होती, आम्ही दोघं जण. तर म्हटलं असं तो येत नव्हता, सेल्फी मधनं ते कारंज येत नव्हतं, कोणीतरी काढावं म्हणून आम्ही बघत होतो. तर समोरनं एक तिथला सिक्युरिटी गार्ड, अरबी सिक्युरिटी गार्ड असं चालला होता. खातिर ये फोटो ना खा केले असं काहीतरी मी त्याशी बोलल्यावरती त्याने असं करून कॅमेरा घेतला माझ्या हातात, आणि पण त्याला कळलं की विभावरी तुम्हाला देशपांडे फोटो पळून काढावा जाते. त्याला नाही, त्याला फोटो एवढंच कळलं त्यातलं. त्यातला फोटो एवढंच कळलं, आणि विभावरी देशपांडे जवळजवळ पळून जाण्याची भीती होती, कारण आपल्याला आता अटक होईल अशी तिला भीती वाटत होती. तुम्ही तिचा हात धरून ठेवला, म्हटलं तू जर पळालीस तर कळेल, त्याला खात्री होईल त्याची की हा मस्करी करतोय, तू उभी राहा. मग त्यांनी फोटो काढला. तर म्हटलं बघ कसं असतं, आपल्याकडे पण कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मालवणी बोलल्या जातात, आणि तळ कोकणाकडे जातो तसं ते आणखीन मालवणी बदलत जातं. तर ह्याला असं वाटलं असेल की तळ वाळवंटातलं एक वेगळं अरबी हा बोलतोय, त्यामुळे असं एक वेगळं अरेबिक वेगळी त्याला अशी वाटली असू शकते. करेक्ट. पण त्याने फोटो काढलाय खरं. वा वा वा. मी गंमत म्हणून आपल्या मराठी भाजीचं नाव सांगतो, त्याचं हिंदी नाव माहिती आहे का बघता येईल? अगदी छोटे छोटे सिंपल. कोथिंबीर. धनिया. धनिया. वा 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 वा. लाल भोपळा. 1-0. हा, लाल भोपळा. पंपकिन. नाही, हिंदी. खरबुजा. खरबुजा. नाही. खरबुजा. पण नाव माहित नसेल तर मी ती भाजी घ्यायला जात नाही. हा चॉईस नाही आहे. सीताफळ, त्याला म्हणतात दिल्लीमध्ये सीताफळ. लाल भोपळ्याला सीताफळ म्हणतात. आता माझा तिसरा प्रश्न आहे, सीताफळाला काय म्हणतात? सीताफल ना. लाल भोपळा. त्याला म्हणतात शरीफा. शरीफा. हा. वा.
पुष्कर आप बटाटा. बहुत शरीफा हो. हा. मी सीताफळ आहे. पण हे अरेबिक मध्ये हा प्रभू शरीफा शब्द वापरता येईल. अरेबिक शरीफा. बोलायसाठी जायचं तेव्हा शरीफा शब्द वापरता येईल. हो हो. बटाटा. आलू. आलू. आपण उसळ करतो बघा, चवळीचे दाणे असतात त्याची उसळ करतो, त्याला हिंदीत काय म्हणतात? चवली. उगाच चला च करून आणि ळला ल करून काही होत नाही स्पृहा. ऍक्च्युली चवळीची दिल्लीत आलेले सगळे मराठी लोक अक्षरशः असंच हिंदी करतात. हो. वो कोपरे में रखी हुई भाजी है ना, वो मुझे चाहिए. हो. म्हणजे आमचे मुळे काका म्हणाले होते, चवळीला म्हणतात लोबिया. मुळे काय म्हणतात? लोबिया. 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 आमचे मुळे काका एकदा अचानक हिंदीत भांडायला लागले आणि त्यांना असं एकाला म्हणायचं होतं की तुमचं वर्तन चांगलं नाही, तर त्यामुळे आपका बर्तन अच्छा नाही आहे. त्याला कळे ना त्या माणसाला इकडे माझी भांडी कुठून आली. तुला मुळे काकांचा हा किस्सा माहितीये की नाही? एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर रात्र खूप म्हणजे रात्रीचा प्रयोग कुठेतरी झाला आणि तिकडनं निघायचं होतं, तर ते ड्रायव्हरला असं विचारत होते की क्या हुआ, खाना खाया क्या तुमने, तुम्हारी सो हो गई क्या अच्छे से, तुम्हारी सो हो गई, तुम्हारी सो हो गई क्या, तुमची झोप झाली का, झोप झाली का, असं त्यांना म्हणायचं. हो गई सो. तुम्हारी सो भी हो गई. पण आणि पण माझ्या मते गुपचूप कशाला म्हणतात तो दिल्लीत? चुपचाप. नाही, मग खाण्याच्या एका पदार्थाला गुपचूप. पाणीपुरीला गुपचूप. किंवा काही भागात त्याला बतासा पण म्हणतात. गोलगप्पे पण म्हणतात, बतासा पण म्हणतात, पाणीपुरी पण म्हणतात. पण गुपचूप पण म्हणतात ना? गुपचूप फार कमी म्हणतात, म्हणजे दिल्लीत कमी म्हणतात. कुठेतरी म्हणतात गुपचूप. तो आम्ही कुठेतरी खायला सगळे गेलो होतो, कुटुंब आमचं. आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी गुपचूप म्हणतात. तर नागपूरमध्येच असावं. मोठा भाऊ नागपूरमध्ये होता तिकडे. तर आम्ही सगळे एकत्र खायला गेलो होतो आणि क्या क्या आपने क्या क्या खाया? ये लिया और 2 गुपचूप लिया. म्हटलं गुपचूप किधर? हम लोग ने मांग के लिया ना, गुपचूप किधर लिया? अरे आपने 2 प्लेट गुपचूप लिया ना. मग ते कळलं ते गुपचूप म्हणजे पाणीपुरी. हिंदीच्या गप्पा चाललेल्या आहेत. पुष्करचा एक हिंदी चित्रपट होता ना कुठला तरी? मी 3-4 केले हिंदी. एक मुन्ना भाई MBBS, लगे रहो मुन्ना भाई, विरुद्ध, बिल्लू, मिर्च. असे मिर्च मला वाटतं पहिला चित्रपट हिंदी. नाही, मुन्ना भाई MBBS पहिला, बर, मग लगे रहो मुन्ना भाई, मग विरुद्ध, मग बिल्लू, असे, मग मिर्च सगळ्यात शेवटी. स्पृहाचा हिंदी चित्रपट एखादा किंवा काही करणार आहे काही असे, किंवा हिंदी नाटक किंवा हिंदी सिरियल? रंगबाज फिरसे नावाची एक वेब सिरीज मी जस्ट गेल्या वर्षी केली, जी ZEE5 वरती रिलीज झाली, ज्याच्यामध्ये मी जिमी शेरगिलच्या अपोजिट काम केलंय. सो जिमी शेरगिल, सुशांत सिंग, हर्ष छाया अशी मंडळी आहेत त्याच्या. झीशान अय्यूब. सो ते खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जमलं तर आता जरा या लॉकडाऊन थोडासा वेळ मिळत असेल सगळ्यांना तर जरूर बघा, कारण फार इंटरेस्टिंग वेब सिरीज आहे. अगदी जरा जास्त थोडासा अनुभव मिळाला त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने. आणि आता एक अटकन छटकन नावाची फिल्म मी केली आहे, जी लहान मुलांची फिल्म आहे, फेस्टिवल फिल्म. सो ती आता माझ्या मते, ते खरं तर आता या सगळ्या गोष्टींमुळे, क्वारंटीन आणि लॉकडाऊन आणि कोविडमुळे सगळंच पुढे गेलंय. सो ती होपफुली आता या जुलै-ऑगस्ट कडे आमची अपेक्षा आहे की ती रिलीज व्हायला पाहिजे. लेट्स सी. एक शून्य नावाची एक प्रश्न विचारलाय की साखरेला हिंदीत काय म्हणतात? शक्कर, एवढं तर माहितीये यार. नाही, पुन्हा ते ळला ल केलेलं आहे स्पृहाने. नाही, शक्कर नाव असं म्हणतो ना आपण. नाव. अरे जरा शक्करला ना. तो मुंबई आणि मध्य प्रदेशात असतो हा शब्द. हिंदीमध्ये त्याला चिनी म्हणतात. आणि आता मी तर चिनी बंदच केले, त्यामुळे नकोच ते.
व्हायरस सोडणारा देश आहे तो. आता चिनी कम झालंय सगळं तिन्ही आपल्याकडे. कम झालंय आता. अगदी खरं आहे. झालेलं आहे. मला वाटतं काही काही प्रश्न आमच्याकडे जे आले आहेत ते विचारायला आवडतील. विचारू? हो हो. स्पृहापासून सुरू करू. स्पृहाला अभिनेत्री म्हणून ओळख, म्हणजे तुझी ओळख पुढे कशी असावी याबाबत अभिनेत्री, कवयित्री की निवेदक? हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे, कारण मुळात असं आहे की कवयित्री मी आहे हा माझा छंद आहे, ते माझं करिअर नाहीये. आणि या बाबतीत मला पक्की म्हणजे क्लॅरिटी आहे. माझं करिअर हे अभिनय करणं हेच आहे, आणि निवेदन असेल, सूत्रसंचालन असेल, त्या मला वाटतं अभिनयाच्याच उपशाखा आहेत. ते काही वेगळं करिअर नव्हे. त्यामुळे त्या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज जशा समोर येतील तशा मी ओपन आहे त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीजसाठी. पण कविता करणं हा माझा छंद आहे आणि तो तसाच राहावा असं मला वाटतं. त्या निमित्ताने जर का ओळख होत असेल एक नवी तयार, तर त्याच्यात आनंद आहे डेफिनेटली. वा वा वा. कवी मनाची, निवेदनाची जाण असलेली सुंदर अभिनेत्री. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आपण म्हणू शकतो. लहानपणापासून अभिनय आणि मग त्यातून अभिनय क्षेत्रात तू गेली. पण समजा एक टाइम मशीन बनली आणि तिने चान्स दिला की तुला मागे जाता येईल, तर पुन्हा काय व्हायला आवडेल? मला नाही वाटत मला वेगळं काही करायला आवडेल, कारण आय रिअली थिंक की हेच मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे. आणि इथे रंगमंचावर काम करताना असेल किंवा कॅमेरा समोर असताना असेल, मी खूप कम्फर्टेबल असते आणि मी खूप आनंदात असते. ते पॅशन आहे माझं. आणि वन्स यू रिअलाइज की समथिंग इज युअर पॅशन आणि तेच करिअर तुम्ही करताय, तेव्हा तुम्हाला हा चॉईस नको वाटतो, म्हणजे काही गरज नाही वाटत. इनफॅक्ट मी टाइम मशीन नावाची कादंबरी पुष्करनी स्टोरी टेल साठी नाही, नॉवेल साठी केली. सॉरी, स्टोरी टेल साठी केली. तर त्या निमित्ताने आम्ही मध्यंतरी बोलत होतो, तेव्हा त्याने सेम प्रश्न विचारला होता की टाइम मशीन आलं तर काय करायला आवडेल. तर माझं उत्तर असं होतं की मला टाइम मशीन मिळालं तर मला साधारण ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात जाऊन ती हिरोईन व्हायला आवडेल तेव्हाची. तर बदल करायचाच झाला तर तो मी असा करेन की अभिनेत्री फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. वा वा वा. आवडता अभिनेता? मधुबाला तिकडे थरथरली. मधुबाला थरथरली. मला आवडते. आवडता अभिनेता मराठी, हिंदी कुठलाही? आवडता अभिनेता अमिताभ बच्चन, नो डाऊट. टॉम हँक्स. थँक्यू सो मच. पुष्कर श्रोत्री. अरे एकदा अमिताभ बच्चन म्हटलं की आलं सगळं त्याच्यात. थँक्यू. हमारे सामने जो ये बैठी है, आता दाढी असल्यामुळे अधिक प्रकर्षाने आलं. मतलब मैं तो जानता हूँ ये जो स्पृहा जोशी है, स्पृहा आपका नाम तो बड़ा ही कठिन है वैसे. ये जो देवी जी यहाँ बैठी है, स्पृहा जी, आप काफी अच्छी कविताएं करती हैं. हमारे पिताजी भी कविताएं करते थे. हम भी थोड़ी बड़ी चेष्टा करते हैं कविता करने की, लेकिन आप जैसे शब्दों के साथ खेलना हमें नहीं आता. स्पृहा जी, तो आप कभी हम मिलेंगे, जलसा करेंगे. हाँ, आ जाओ. वाह 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 वाह, क्या बात आहे. वाह. आवडता मराठी चित्रपट? माझा? हो, नाही कुठलाही, तुझा कुठलाही, कोणाचाही म्हणजे. मराठी चित्रपट आवडता? प्रश्न तुला आहे. हा, म्हणजे प्रश्न मला विचारला ना असं. हो हो, प्रश्न तुला. सिंहासन. माझा म्हणजे मी काम केलेला असा उद्देश नव्हता माझा विचारायचा. आणि शेवटचा प्रश्न, कुठल्या शहरात राहायला आवडेल जर चॉईस दिला? मुंबई. नाही, मुंबई व्यतिरिक्त चॉईस दे. मुंबई व्यतिरिक्त कुठल्या शहरात राहायला आवडेल? मुंबई व्यतिरिक्त मग काय? अरे बोल. दिल्ली. वा 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 वा, स्वागत आहे. समजा चॉईस, सॉरी, मला खरंच समजा चॉईस मिळाला तर मला हिमाचल प्रदेश मधल्या कुठल्या तरी गावात जाऊन राहायला भयंकर आवडेल. म्हणजे हे फार स्वप्नरंजन आहे, पण मला जर चॉईस मिळाला तर मी नक्की तिकडे जाऊन राहीन घर घेऊन. वा वा वा. पुष्कर साठी
पुष्करला जर पुढे ओळख अधिक चांगली ओळख निर्माण करण्याचा चान्स मिळाला तर मोठेपणी काय व्हायचंय? नाही, मोठेपणी नाही, मोठेपणीचा प्रश्न नाही. मला अनेक जण अजूनही विचारतात तुला मोठेपणी काय व्हावंसं वाटतं. तर यापुढे चित्रपट अभिनेता म्हणून अधिक प्रसिद्ध व्हायला आवडेल की नाटक अभिनेता म्हणून अधिक प्रसिद्ध व्हायला आवडेल, किंवा नाटक अधिक करायला आवडेल की चित्रपट अधिक करायला आवडेल? काही पण. नाटक आणि चित्रपट दोन्ही मला करायला आवडतात, कारण ते ही दोन्ही माध्यमं माझी आवडती आहेत. टेलिव्हिजन मला करायला आवडतं कारण ते कठीण आहे. माझं नेहमी म्हणणं असतं की टेलिव्हिजनवरची मालिका आणि त्याच्यातला अभिनय हा खूप कठीण आहे, कारण प्रेक्षकांच्या हातात रिमोट आहे. तुमचं जरा काम आवडलं नाही किंवा तुमची सिरियल जरा त्यांच्या पचनी पडली नाही की चॅनल बदललं जाऊ शकतं. म्हणून टेलिव्हिजनवरचा अभिनय हा खूप कठीण असतो. मालिका करणं हे खरंच खूप कठीण काम असतं. नाटक आणि सिनेमा हे माझे आवडते प्रांत आहे. सो मला खरं तर एक चांगला अभिनेता म्हणून नाव कमवायला आवडेल. मला सुपरस्टार किंवा स्टार पद किंवा सेलिब्रिटी पेक्षा एक चांगला अभिनेता म्हणून मला नाव कमवायला आणि नाव मिळवायला नक्की आवडेल. वा वा वा. मगाशी स्पृहाला विचारलं त्याप्रमाणे तुला टाइम मशीननी जर चान्स दिला आणि पुन्हा जीवनात मागे जायचा चान्स मिळाला तर काय व्हायला आवडेल? मला ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये स्पृहाचं हिरो व्हायला आवडेल. म्हणजे तिथे मधुबाला आणि किशोर कुमार, तसे स्पृहा आणि मी, असे आम्ही तिथे धांगड-धिंगा करू, जाम दंगा करू, आहे ना स्पृहा? धमाल. आणि आता आणि काय करायला आवडेल तेही मी सांगते तुम्हाला. आता आणखीन मोठेपणी तो एक अप्रतिम दिग्दर्शक तर आहेच, उबुंटू सारखा चित्रपट त्याने दिलाय, तर त्याला असा एक अप्रतिम चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल जिथे मी काम करणार आहे. वा वा वा. हे होईना बात. हे खरंय, हे खरंय. मला पण टाइम मशीनच्या निमित्ताने सांगायचंय, स्टोरीटेल ऍपवरती एक टाइम मशीन नावाची एक कादंबरी मी वाचली आहे, निखिल बागोरीची. आणि कर्मधर्म संयोगाने त्याचा विषय आणि आत्ताची परिस्थिती आपली इतकी सारखी आहे की त्या कादंबरी, ती कादंबरी खूप आधी लिहिली गेलेली आहे आणि आम्ही खूप आधी रेकॉर्ड केली होती. आता ती रिलीज झाली. पण त्याचा विषयच असा आहे की चायनामधनं एक व्हायरस अख्ख्या जगभरात पसरणार आहे आणि अमेरिकेमध्ये काम करत असलेले भारतीय वंशाचे एक डॉक्टर, शास्त्रज्ञ डॉक्टर हरी मराठे, ह्यांच्याकडे अमेरिकेतली आणि भारतातली मंडळी जातात आणि सांगतात की त्याच्यावरती अँटीडोट शोधून आणा. आणि मग त्यांना टाइम मशीन मधनं 1969 ते 2045 असा प्रवास करून अँटीडोट मिळवावं लागतं. मग त्याच्यात खूप काय काय घडतं, त्यांची वंशज त्यांना भेटते वगैरे वगैरे, असं सगळं आहे. आणि फार थ्रिलिंग आणि एक्साइटिंग अशी ती कादंबरी आहे. स्टोरीटेल ऍप तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यात मराठीवर मध्ये ही कादंबरी नक्की ऐका. आणि आता त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो, लोकांना ती आवडते. कारण त्याच्यामध्ये मी एक असा प्रयत्न केलाय की नुसती गोष्ट सांगितलेली नाहीये, तर ते जेव्हा कॅरेक्टर्स येतात तेव्हा त्या कॅरेक्टर कसं बोलेल, त्याचा आवाज, वेगळा आवाज प्रत्येक कॅरेक्टरला, आणि त्याची स्टाईल वेगळी, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याचं वाक्य बोलण्याची पद्धत, वाक्याचा स्पीड, असं सगळ्या गोष्टी वेरी करत प्रत्येक कॅरेक्टर वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तो ती नुसती गोष्ट सांगितलेली नाही तर तुम्हाला तो अनुभव देण्याचा प्रयत्न केलाय. सो प्लीज स्टोरीटेल ऍप तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला ती कादंबरी ऐकायला मिळेल आणि प्रतिक्रिया द्या टाइम मशीन ऐकून कसं वाटतंय. वा 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 वा. एक आणखी प्रश्न, जर चॉईस दिला तर मुंबई व्यतिरिक्त कुठल्या शहरात राहायला आवडेल? भारतातलं म्हणाल तर मला गोव्यात राहायला खूप आवडेल. आणि मला गोवा खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. मला नॉर्थ ईस्ट पण खूप आवडतं, पण गोवा आणि कोस्टल कर्नाटका, साऊथची काही शहरं, केरळमधली, ही मला खूप आवडतात. कारण मला ना निसर्गरम्य ठिकाणी जायला आणि राहायला खूप आवडतं. सो असं एखादं शांत निसर्गरम्य, साऊथ गोवा, नॉर्थ गोवा नाही, इथे एकदम खूप ढिकचाक ढुकचूक असतो असं नाही. जे साऊथ गोवा आहे ना, शांत, तिथे सगळ्या त्या गर्द हिरव्या झाडांमध्ये, त्या छोट्या छोट्या रस्त्यांवरनं, सायकलवरनं फिरायला मला खूप आवडतं. पण साऊथ गोवा खूप आवडेल. आणि भारताबाहेर म्हणाल तर मला
कॅनडातल्या किंवा न्यूझीलंड मधल्या एका छोट्याशा गावामध्ये राहायला आवडेल किंवा स्वित्झर्लंड मधल्या माझ्या मित्रांच्या जवळ कुठेतरी एखाद्या छोट्याशा गावात राहायला निश्चित आवडेल. कारण पुन्हा एकदा निसर्गरम्य शांत निवांत अशा ठिकाणी राहायला निश्चित आवडेल. वा 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 वा, खूप जबरदस्त, छान आपला गप्पांचा हा कार्यक्रम रंगलाय. खर तर वेळ कसा जातोय आणि किती जातोय याकडे आपलं लक्ष नाही, पण वेळेचं पण थोडं बंधन आपल्याला पाळायला लागेल. तुम्हा सगळ्यांचे पण 17,000 जास्त 17,000पेक्षा जास्त रीच झालेला आहे. Oh, अप्रतिम, वा वा वा. फॅन्टास्टिक रीच आज झालेला आहे. आणि खरंच खूप खूप मजा आली तुम्हा दोघांसोबत. संपवायच्या आधी कोरोनामुळे खरं तर आपण सगळेजण घरांमध्ये अडकलो आणि हे अडकलो, आणि म्हणून दिल्लीमध्ये, जसं सुरुवातीला म्हटलं, दिल्लीमध्ये महाराष्ट्राबाहेर राहणारे सगळे मराठी लोकांना असं म्हणतात की मायग्रेटेड पॉप्युलेशनची, संस्कृतीची आणि कलेची भूक ही थोडी जास्त असते कदाचित. आणि म्हणून दिल्लीमध्ये आम्ही दिल्ली मराठी प्रतिष्ठानद्वारे प्रयत्न केला की आपापल्या घरात राहून सामाजिक दूरी ठेवून पण या निमित्ताने आपली कला जोपासू, आणि म्हणून हा प्रयोग सुरू केला. आतापर्यंत सलग जवळजवळ 65-70 दिवस लॉकडाऊन होतं, आणि त्यामुळे लॉकडाऊन मध्ये आम्ही जवळजवळ प्रत्येक रविवारी अशा प्रकारचा काहीतरी कार्यक्रम करायचो. तुमच्या देणगीमुळे होणार असं आहे की आम्ही कलाकार एक रंगकर्मी निधी उभा करतो आहोत, आणि त्या निधीतून ही जी 777 रंगमंच कामगार आहेत जे आज काही काम करू शकत नाहीयेत आणि त्यांच्या घरात पैसा येऊ शकत नाहीये, त्यांची आमदनी शून्य आहे, आणि पुन्हा एकदा कधी नाटक सुरू होईल ह्याची सुद्धा शाश्वती नाहीये. त्यामुळे जवळजवळ ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत नाटक होऊ शकणार नाहीये. तर अशा परिस्थितीत आपल्याला त्यांना मदत करायची आहे. म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही आमची पालक संस्था, पॅरेंट ऑर्गनायझेशन, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही प्लीज तुमची देणगी द्या. तुम्ही जर देणगी दिली तर ती देणगी या रंगमंच कामगारांपर्यंत जाईल आणि त्यांची कुटुंब आणि त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपण एक आनंद देऊ शकू, हास्य देऊ शकू. अशी मदत नक्की करा. अकाउंट नंबर द्या असं सांगता जर इकडे, तर मी details सांगते काही तुम्हाला हवं तर. हा, किंवा व्हॉट्सअप करता आलं तर आमचा दिल्लीतल्या मराठी लोकांचा 5-6 हजारांचा सगळ्यांचा एक चांगला ग्रुप आहे. आम्ही सगळ्यांना शेअर करू आणि लोक आजकाल डिजिटली लगेच करू शकतात. हो. कारण आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मी वैभवजी तुम्हाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अकाउंट डिटेल्स तुम्हाला देतो. कारण ही मान्यवर संस्था आहे आमची आणि पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे. तो तुम्ही तुमच्या परीने जेवढं शक्य होईल तितकं त्या संस्थेला देणगी स्वरूपात द्या, जेणेकरून हे 777 कुटुंब आज काहीही काम नसल्यामुळे घरी बसून आहेत आणि त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. नाही, अगदी नक्की नक्की याच्यात सगळ्यांना अगदी पुढे होऊन, कारण आता म्हणजे तुम्ही विषय काढला म्हणून आम्हाला आठवलं, दिल्लीमध्ये अनेक, जसं स्पृहाने युपीएससी तयारी सांगितलं, महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी दिल्लीमध्ये येऊन युपीएससीची तयारी करतात. आणि लॉकडाऊनमुळे त्या सगळ्यांच्या अचानक अडचणी झाल्या. अनेक जण गरीब कुटुंबातले इथे येऊन तयारी करत असतात परीक्षेची, आणि मग त्यामुळे त्यांच्यासमोर अगदी रोजच्या खाण्यापिण्याची पण अडचण झाली. आणि आम्हाला म्हणजे एका अर्थाने आनंद आहे की आम्ही काही थोडंफार प्रयत्न त्यात करू शकलो, आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही रोज सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या डब्याची व्यवस्था केली सगळ्या मराठी लोकांनी मिळून, त्या भागात राहणाऱ्या मराठी कुटुंबांसाठी. त्यानंतर जवळजवळ 1300 विद्यार्थी परत जावे याच्यासाठी दिल्लीतले जे काही मराठी अधिकारी आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकार यांच्या प्रयत्नातून ट्रेनची व्यवस्था केली गेली, जेणेकरून ते मुलं परत आपापल्या गावी, आपल्या घरी परत जाऊ शकले. तर आम्हाला निश्चितच याच्यामध्ये मला सांगता येईल अभिमानाने की दिल्लीतल्या सर्व मराठी लोकांना फार याच्यात आनंद वाटेल जर त्यांचं काही योगदान याच्यात होऊ शकलं तर. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आत्ताच नंबर आलाय, आपण 18,000 क्रॉस केलं रीच मध्ये. त्यामुळे तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार, दिल्लीतर्फे आभार. सुरुवातीला पुष्कर म्हणला त्याप्रमाणे एक स्मृतिचिन्ह डिजिटली तुम्हाला आम्ही देतोय. आणि अशाच तुमच्यासोबत आम्हाला गप्पा मारायला मिळत राहाव्या. त्यानिमित्ताने आम्हाला सुद्धा महाराष्ट्राच्या दूर राहून सुद्धा अगदी महाराष्ट्रात असल्यासारखं, महाराष्ट्रातल्या लोकांसोबत राहण्यासारख्याची भावना आमच्या मनात आहे. आणि महाराष्ट्राच्या दूर असून सुद्धा जसं मुलींना सासरी असून सुद्धा रोज फोन केल्यामुळे माहेरी असल्यासारखं वाटतं, तसं आम्हाला रोज दर रविवारी तुमच्यासारख्या कलाकारांसोबत गप्पा मारल्यामुळे महाराष्ट्रातल्यासारखं वाटतं.
आणि त्यामुळे वा, असेच वा, तुम्ही वा. सगळेजण येत राहा. दिवाळी पहाट जो कार्यक्रम होतो त्याच्यात सुद्धा तुम्ही नक्की या. कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. पुष्कर मागच्या वर्षी त्रिरत्न महोत्सव जो आपण गदिमा बाबूजी आणि केला होता, सुधीर यांचा, फडकेंचा, त्या कार्यक्रमासाठी आला होता. त्यामुळे तो फारच जबरदस्त, तो पण रंगला होता कार्यक्रम. आम्ही आणि आमचे बापचा कार्यक्रम आम्ही केला होता त्यानंतर. येस येस, आनंद, तू आणि बाकी सगळे. हो. तर खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुमच्यासोबत गप्पा करायला आज खूप मजा आली. आजची संध्याकाळ छान झाली. दिल्लीत जोरदार तुमच्या दोघा येण्याचा फायदा हा झालाय की दिल्लीमध्ये वातावरण बदललं आणि छान पाऊस झालाय. त्यामुळे दिल्लीतली गरमी 45 डिग्रीहून छान तुमच्या गप्पा टप्पांमुळे एकदम प्लेझंट वातावरण झालंय. त्यामुळे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि धन्यवाद.